Okay, let's start. लास्ट लेक्चर थोडं रिवाइज करतो पहिलं. सो आपण काही प्रूफ्स वगैरे बघितलेली जी फर्स्ट क्लासमध्ये आपण कव्हर नव्हती केलेली. देन आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला बघितलेला होता. देन आपण हे प्रूफ होतं जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचं. अच्छा, ऑडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगा, बिकॉज इथे कूलर फॅन सगळं चालू आहे. अच्छा, मी सॉरी म्हणायचं विसरून गेलो की खूप नेटवर्क प्रॉब्लेम चालू होते. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर चेंज करायचा होता. खूप काय काय गोष्टी झाल्या, त्यामुळे मला लेक्चर नेहमी पोस्टपोन करत राहावा लागायचा. आणि अच्छा, घरामध्ये पण कामं सुरू आहेत, काय काय पत्रे लावणं ब्ला ब्ला ब्ला, त्यामुळे आवाज सुद्धा येतात. सो खूप गोष्टी होत्या. अच्छा, सो सॉरी फॉर दॅट. ओके, आपण आता काल एक प्रश्न विचारलेला जयने की हा जो फॉर्म्युला आहे तो कसा आला, कुठून आला, टॅन थिटा की टॅन, आय गेस हाच क्वेश्चन होता ना तुझा जय, की अजून काय होता क्वेश्चन? होय. ओके, सो बेसिकली ट्रिग्नॉमेट्री जय तू कधी बघितलंयस का? म्हणजे हे डिस्कवर केलंस का हा फॉर्म्युला? एक्सप्लोर, सॉरी, हा वाला फॉर्म्युला टॅन बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू टॅन बीटा मायनस टॅन अल्फा 1 प्लस टॅन अल्फा टॅन बीटा. कुठे आलाय का तुझ्या वाचनामध्ये वगैरे? नाही नाही आलाय ना? बरं, ठीक आहे. ट्रिग्नोमेट्री चॅप्टर नाही बघितलं. बरं बरं, हे बघ, एकतर 10th स्टँडर्ड पर्यंत हा नव्हता फॉर्म्युला. सो 11th स्टँडर्डचा पार्ट आहे हा. सो मे बी ना हा टॉपिक इंद्रनील किंवा श्रीराम यांना कव्हर करायला सांगत, जर पुढे इंद्रनील आणि श्रीराम, कारण जेई नंतर फ्री होतील आणि मी पण त्यांना सांगतो लेक्चर वगैरे तुमचा घ्यायला. तर त्यांना ट्रिग्नोमेट्री टॉपिक पहिला घ्यायला सांगत, जर त्यांनी घेतलं काही लेक्चर वगैरे तर. सो वाय ट्रिग्नोमेट्री? कारण ट्रिग्नोमेट्री सगळीकडे युज होणार आहे सिरियसली, म्हणजे फिजिक्स, मॅथ, सगळीकडे कुठे जे काय कॉन्सेप्ट आहेत तिथे काही गणित कठीण बनवायचं झालं, काही झालं तर ट्रिग्नोमेट्री येणार. आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये खूप फॉर्म्युलाज असतात. यू कांट इमॅजिन काय काय फॉर्म्युला असू शकतात. म्हणजे साइन 3a, साइन ए. ओके, काय ना तुझा ऑडिओ ऑन आहे. हॅलो हॅलो. ओके, सो असे असे खूप फॉर्म्युलाज असणार आहेत बरं का. म्हणजे हा जस्ट आय डोंट नो हा बरोबर आहे की नाही, फॉर्म्युला चेक करावं लागेल. पण असे अनेक फॉर्म्युला ह्याच्यामध्ये असतात ट्रिग्नोमेट्रीमध्ये. सो हे फॉर्म्युला पाठ करणं फार कठीण आहे, त्यापेक्षा क्वेश्चन्स जितके सॉल्व्ह करता येईल तेवढे करा. सो हा फॉर्म्युला बेसिक आहे, म्हणजे काय म्हणता येईल, एकदम हार्ड फॉर्म्युला नाही, खूप इझी फॉर्म्युला पण आहे लक्षात ठेवायला. तुम्ही आता पण लेक्चरमध्ये जर ह्या लेक्चरमध्ये पण लक्ष दिलं तर मग तुम्हाला हा लक्षात राहील फॉर्म्युला कायमचा. सो की ह्या फॉर्म्युलाची यूजने मी बेसिकली तो अँगल बिटवीन द लाईन्स हा फॉर्म्युला प्रूव्ह केलाय. बरं, अँगल बिटवीन द लाईन्स ही कन्सेप्ट थ्रू आउट द स्ट्रेट लाईन्स यूज होत राहणार आहे परत परत. ते आजच्या लेक्चरमध्ये खूप होणार आहे मेजरली. सो बेसिकली त्या फॉर्म्युलाच्या मदतीने टॅन बीटा मायनस अल्फा वाल्या मी हे प्रूफ होतं. तुम्ही एकदा नोट्स मधून गो थ्रू केला तर तुम्हाला प्रूफ ते कळेल की दोन M1 M2 स्लोप असलेल्या लाईन्स, ज्या M1 M2 स्लोप असलेल्या ज्या एक्स ऍक्सिस बरोबर अल्फा आणि बीटा अँगल बनवतात, त्यांचा मधला अँगल जर थिटा असेल तर मग युझिंग जॉमेट्री बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस थीटा आणि थीटा विल बी बीटा मायनस अल्फा. tan theta find kera, tan theta is beta minus alpha, so tan beta minus alpha is equal to, using trigonometry, tan beta minus tan alpha divided by 1 plus tan alpha tan beta. What is tan beta? Tan beta will be the slope of line, slope of the line who is sorry, tan beta basically slope है and slope ची value m2 है. tan alpha basically m1 स्लोप असलेल्या लाईनचा बेसिकली अल्फा अँगल एक्स एक्सिस बरोबर बनवलेला असल्यामुळे tan alpha पण m1 झाला. सो हा फॉर्म्युला tan theta which is angle between tan of angle between the lines will be m2 minus m1 divided by 1 plus m1 m2. ठीक आहे. सो जय, तुला कळतंय का? म्हणजे बेसिकली ट्रिग्नोमेट्री एकदा कव्हर झाला टॉपिक की हा फॉर्म्युला एकदा तुला कळाला हा वाला की इट विल बी मच इझियर टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. ठीक आहे, फाईन आहे.
हॅलो जय. हा झालं हो. ओके शशांक म्हणतो ऑडिओ क्लिअर नाही. ऑडिओ क्लिअर नाही आहे का माझा? नाही आहे क्लिअर आहे. अं, फक्त तू माईक पासून जरा लांब जातोस काय, तो जरा हे होतो, कमी होतो ओके आणि इन्क्रीज होतो मध्ये. ओके होल्ड करतो आता. ओके आता बाकी क्लिअर आहे का? हो आहे. ओके 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 कूल. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन केलेला होता. तो क्वेश्चन होता आपण नाही बघतो. लोकस कन्सेप्ट डिस्कवर केलेली काय असते एक्झॅक्टली कॅरमच्या संगतीच्या ह्याने आपण हेल्पने समजून घेतलेली. एक क्वेश्चन तर करून बघूया मी दिलेल्या एक्सरसाइजेस मधला. लोकस कन्सेप्टवर बेस्ड क्वेश्चन होता एक एक्सरसाइज इन चॅप्टर एक्सरसाइज 3 इन चॅप्टर 3 मधला जरा मला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन वाटलेला की द क्वेश्चन नंबर 15 आहे हा की फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन find equation to the locus of a point sum of whose distances from the coordinate axis is unity. So let's say हा एक point आहे x, y. तर सम ऑफ डिस्टन्सेस फ्रॉम द कोऑर्डिनेट ऍक्सिस, कोऑर्डिनेट ऍक्सिस पासूनची ही जी डिस्टन्स असणार आहेत त्यांचं सम मिळून एक असणार आहे. ओके सो सिम्पली यू कॅन राईट की हे डिस्टन्स काय असणार आहे, हे वाय असणार आहे आणि हे एक्स डिस्टन्स असणार आहे. सो वाय प्लस एक्स इक्वल टू 1. सिम्पली दिस विल बी द आन्सर टू दिस क्वेश्चन असं आपल्याला वाटतंय बरोबर. बट लेट्स से की एक असा एक हा पण एक पॉइंट आहे, हा पी आहे, हा क्यू पॉइंट आहे. तर ह्याचे कोऑर्डिनेट्स मी x1, y1 मानतो. ठीक आहे आणि मी सिमिलर गोष्ट करतो की यु नो this distance is x1 and this distance is y1 because coordinates. So am I doing it correctly or not? ठीक आहे सो तुम्हाला कळालं का मी काय केलं की मी एक पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घेतलेला होता, सेकंड पॉइंट जो आहे तो क्यू पॉइंट जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये घेतलेला होता. सो द मिस्टेक दॅट आय एम डुईंग हिअर इज हे जे x1 कोऑर्डिनेट मी जो घेतलाय त्याचं मला डिस्टन्स जर बघितलं मी फ्रॉम वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स बघितलं देन इट विल बी नॉट x1 बट इट विल बी मायनस x1 बिकॉज वाय मायनस x1 कारण कोऑर्डिनेट असं काय असणार आहे सेकंड क्वाड्रंट मधला हा लेट्स से -4,2 असला. सो डिस्टन्स विल बी +4 नॉट -4. सो मायनस ऑफ -4 विल बी +4 डिस्टन्स. ओके सो ओके अच्छा मी जस्ट एक्झाम्पल दिलं इथे आपल्याला सम ऑफ दोज पर्टिक्युलर डिस्टन्सेस शुड बी 1. ओके सो दिस विल बी नॉट x1 plus y1 is equal to 1 but minus x1 plus y1 equal to 1. ओके सिमिलरली थर्ड क्वाड्रंट मध्ये आल्यावर दोन्ही निगेटिव्ह झाल्यामुळे -x2 -y2 इज इक्वल टू 1 आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आल्यानंतर x1 विल बी पॉझिटिव्ह बट y1 विल बी निगेटिव्ह. सो x1 minus y2 इक्वल टू 1. सो 4 इक्वेशन्स झाले टोटल आणि यू कॅन सी हे स्ट्रेट लाईन्सची इक्वेशन्स आहे. सो लोकस ऑफ पॉइंट जो आहे तो इज बेसिकली असा काहीतरी असणार आहे स्ट्रेट लाईन. इथे पण एक स्ट्रेट लाईन, इथे पण एक स्ट्रेट लाईन, इथे पण एक स्ट्रेट लाईन, प्रत्येक क्वाड्रंट मध्ये एक स्ट्रेट लाईन असणार आहे ती. बरं हे आता सगळं एका इक्वेशनने मी कसं कव्हर करू शकतो, मॉड बेसिकली वापरून. सो आय कॅन पुट सिम्पली मॉड फंक्शन. अच्छा फंक्शन वगैरे टॉपिक नाही आपण शिकलोय त्यामुळे लेट्स से की मी एक मॉड वापरून हे इक्वेशन लिहू शकतो. हाऊ कॅन आय डू दॅट? सिम्पली एक्स कोऑर्डिनेटला मी डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस सिम्पली मी मॉड ऑफ वॉट एव्हर एक्स कोऑर्डिनेट काही एक्स कोऑर्डिनेट असेल तरी सुद्धा त्याचा मॉड घेतल्यानंतर ते डिस्टन्स बनतं. प्लस वाय काही कोऑर्डिनेट असेल त्याचं मॉड घेतलं की डिस्टन्स बनतं. सो डिस्टन्स प्लस डिस्टन्स इज इक्वल टू 1. सो हे इक्वेशन झालं त्या पर्टिक्युलर ह्याचं. ठीक आहे सो आय होप मोस्ट ऑफ जणांनी इन चॅप्टर एक्सरसाइजेस केलेल्या असतील जेणेकरून तुम्हाला यु नो खूप हेल्प होईल ह्या कन्सेप्ट समजून घ्यायला. म्हणजे लोकस मी शिकवणार एक गोष्ट पण दुसरी गोष्ट तुम्ही किती शिकताय त्यामुळे इट्स बेटर यू डू प्रॅक्टिस. यु नो खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागेल कारण ह्या कन्सेप्ट अशा मी आज जशा काही कन्सेप्ट शिकवणार आहे त्या कन्सेप्ट
पेपरवर खूप छान दिसतात, बट क्वेश्चन्स त्याचे आले की काही नाही कळत. आणि ते का नाही कळत, कारण आपण प्रॅक्टिस फार त्याची कमी पडते. ओके, सो हा एक क्वेश्चन केलेला होता की पॉइंट रोटेट केल्यानंतर अबाउट ओरिजिन. ओके, तर काय काय नवीन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय, किंवा आपण बघितलेलं की यु नो एनी पॉइंटच्या अराउंड केलं तर बेसिकली शिफ्टिंग ऑफ ओरिजिनची कन्सेप्ट आपण शिकलेलो. अँड देन वी केम टू, हे फास्ट कव्हर केलेलं होतं, हे परत एकदा सांगतो. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म शाळेत शिकवलेला आहे, परत परत सगळ्या गोष्टी एकदम सांगत नाही. वाय इज इक्वल टू mx प्लस सी, एम स्लोप असतो, सी इंटरसेप्ट असतो, वाय इंटरसेप्ट असतो. स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये स्लोप दिलेला असणार आहे आणि पॉईंट एक दिलेला असणार आहे. युझिंग स्लोप ऑफ द using slope wali concept, shit, okay, using slope wali concept we can do this thing. We can find slope point form. Then using similar slope wali concept, you can you can explore you can find a 2 point form. Okay, त्यानंतर अच्छा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल आवाज वगैरे तर सांगत चला, ठीक आहे, कमेंट्स मध्ये. ओके, त्यानंतर इंटरसेप्ट फॉर्म. इंटरसेप्ट फॉर्म बेसिकली एक्स आणि वाय इंटरसेप्ट ए आणि बी असतील तर इंटरसेप्ट फॉर्म आहे, आपण तो त्याच इक्वेशन 2 पॉईंट फॉर्म ने फाइंड करू शकतो. देन नॉर्मल फॉर्म, अच्छा हा कव्हर नव्हता केलेला, नॉर्मल पॅरामेट्रिक इन जनरल, तो आज आपण कव्हर करूया. ओके, सो व्हॉट इज नॉर्मल फॉर्म. एक लाईन आहे एल, त्याच्यावर परपेंडिक्युलर डिस्टन्स परपेंडिक्युलर टाकला एक, त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स पी आहे. तो परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस सोबत अल्फा अँगल बनवतोय. यु नो लाईन जर समजा अशी झाली, म्हणजे इन द इट इज इफ द परपेंडिक्युलर इज इन द सेकंड क्वाड्रंट, तर अल्फा अँगल असणार, तो ऑप्ट्यूस अँगल बनणार. सो नॉट नेसेसरली दिस अल्फा अँगल इज एन ॲक्यूट अँगल, इट कॅन बी ऑप्ट्यूस अँगल. देन बट पी डिस्टन्स, परपेंडिक्युलर पी डिस्टन्स it will be for sure it will be positive. Okay, because it is a distance from origin to the line, so it should be positive. Okay, so then equation of line, so then they are claiming ki hey equation of line will be x cos alpha plus y sin alpha is equal to p. Okay, ha normal form hai. So how to prove this thing, how to find this equation, how to derive this equation. So ek approach hai geometric and ek approach hai algebraic. Okay, so what is geometric approach? Geometry, using geometry to prove this thing. So you काय काय construction केलेलं बघा. सो काय काय दिलेलं होतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स पी दिलेला होता, अल्फा अँगल दिलेला होता. सो व्हॉट आय डिड, मी त्या लाईनवर एक रॅन्डम पॉइंट एक्स कॉमा वाय घेतला. मी ह्या पॉइंटचा लोकस फाइंड करणं म्हणजेच मी त्या लाईनचं इक्वेशन फाइंड करणं आहे सिम्पली. ओके, सो लोकस कन्सेप्ट तुम्ही परत परत मी तुम्हाला रिपीट करून समजावते काय लोकस कन्सेप्ट. लोकस बेसिकली तो पॉइंट मूव्ह करणार आणि तो मूव्ह कोणत्या पाथवर करणार आहे, तो पाथ म्हणजे त्या पॉइंटचा लोकस झाला. ओके, सो एक्स कॉमा वाय, त्यामुळे मी इथे डिस्टन्स एक्स कॉमा वाय लिहिलं जर कोऑर्डिनेट असतील तर. ओके, तर मी कन्स्ट्रक्शन काय काय केलं, मी पहिलं तर एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन, वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन, ठीक आहे, दोन लाईन्स काढून घेतल्या त्या पॉइंट पासून, परपेंडिक्युलर डिस्टन्सेस बेसिकली ऑन वाय अँड एक्स ऍक्सिस. देन व्हॉट आय डिड, हा जो जिथे कुठे हा कट करणार होता हा वाला पॉइंट, इथून त्या पर्टिक्युलर परपेंडिक्युलर वर मी एक परपेंडिक्युलर टाकला, ठीक आहे. देन व्हॉट कन्स्ट्रक्शन, हा इथून परत त्या लाईन वरही मी एक परपेंडिक्युलर टाकला. हे खूप कन्स्ट्रक्शन करतोय, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. त्यानंतर मग मी काय करतोय बघा, थोडी मी ट्रिग्नोमेट्री वापरणार आहे, मी वेगवेगळे कलर वापरतो जेणेकरून समजेल काय ट्रिग्नोमेट्री चालू आहे. सो बेसिकली हा एक ट्रायंगल फॉर्म झालाय लेट्स से. ओके, आणि एक येल्लो कलर नको, ब्ल्यू कलर. सो एक्स अँड वाय, ओके, हा एक फॉर्म झालाय ट्रायंगल. सो ग्रीन वाल्याचे कॅल्क्युलेशन ग्रीन मध्ये दाखवतो. सो बेसिकली काय, हा जो अल्फा अँगल आहे त्याचा मी कॉस अल्फा लिहितो. कॉस अल्फा विल बी adjacent side, which is whatever this side is. Okay, I'll call it a. So a divided by hypotenuse x, so a will be x cos alpha. Blue चा calculation बघा,
y is basically this this it is this thing, hard distance y. Okay, so it is hypotenuse to that blue triangle, कारण हे perpendicular distance असल्यामुळे हा right angle triangle आहे. ओके, अल्फा हा अँगल आहे. ओके, तुम्ही केअरफुली बघा या ट्रायंगल्स मध्ये मी अल्फा अँगल कुठे आहे तो फाइंड करणार आहे ब्लू ट्रायंगल मध्ये. सो what construction I can do, I'll find this is 90 degree. Okay, this line 1 minute, this line is perpendicular to this, sorry, parallel to this line. So हा angle जर 90 minus alpha आहे आणि if this is perpendicular, so this will be alpha. Okay, if this is alpha and what, this is again 90 degree, then this is 90 degree, then this particular angle will be alpha because okay, मला कळतंय की नाही, I don't know काय कन्स्ट्रक्शन करतोय ते खूपच ओके ओके. सो इझी वे मध्ये कसं सांगू मी तुम्हाला की ओके सिंपल. ओके, हा बेसिकली आणि हा अँगल अल्टरनेट अँगल असल्यामुळे अल्फा हा अँगल असल्यामुळे हा अँगल 90 मायनस अल्फा झाला अँड हा 90 मायनस अल्फा त्यामुळे हा 90 मायनस अल्फा त्यामुळे हा अल्फा झाला. इथपर्यंत काय आलं, तो अल्फा अँगल फक्त बघत राहा जो फायनल आहे. अँड ओके, हा जर अल्फा असेल तर हा 90 मायनस अल्फा असेल आणि हा 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 पण 90 डिग्री जर असेल, सो हा जो अँगल बनणार आहे 1 मिनिट मी कन्फ्युज झालो स्वतःच. ओके, सो तो 90 मायनस अल्फा असणार आहे त्यामुळे हा अल्फा असणार आहे. ठीक आहे, तुम्ही घरी बसून एकदा स्वतःहून सॉल्व्ह करून बघा. हे बेसिकली सिम्पल मॅथमॅटिक्स, याच्यात वेळ नाही घालवत म्हणजे ह्याच्यात सिम्पल जॉमेट्री आहे, याच्यात एवढं काही कठीण नाहीये. सो बघूनही काही जणांना कळू शकतं डायरेक्टली कोणता अँगल काय. सो इफ दिस 90 minus alpha, then this is alpha, then this will be alpha. Okay, so this will be alpha angle. So ह्याचा मी समजा कोणता साइन अल्फा लिहितो. साइन अल्फा जर सॉरी ब्ल्यू, ओके ब्ल्यू मध्ये मी साइन अल्फा लिहिला. हे काही लिमिटेशन्स आहेत ह्या ऑनलाईन टीचिंगचे, मी एवढं एक चांगल्या प्रकारे एक्सप्लेन नाही करू शकत किंवा मी समजू पण शकत नाही तुम्हाला समजते की नाही ते. ओके, साइन अल्फा काय असणार आहे की हा पर्टिक्युलर डिस्टन्स ज्याला मी बी मानतो, बी डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस विच इज वाय. So I can write b as y sin alpha. Okay, so तुम्ही एक बघू शकता हा a आणि हा पर्टिक्युलर b मिळून p डिस्टन्स फॉर्म करणार आहे, त्यामुळे I can write p as a plus b which I can write as x cos alpha plus y sin alpha. Okay, this was geometrical proof of normal form. What will be the algebraic proof? Y is equal to mx plus c. आपल्याला इक्वेशन काय असतं माहिती असतं. बेसिकली मला या लाईनचा स्लोप फाइंड करायचा आहे. हाऊ कॅन आय डू दॅट? हा अल्फा अँगल आहे, तुम्ही लाईन वर बघू शकता. सो दिस विल बी 90 मायनस अल्फा, दिस विल बी 90 प्लस अल्फा. सो स्लोप ऑफ लाईन विल बी tan ऑफ 90 प्लस अल्फा विच विल बी त्यासाठी 10वीचं ट्रिग्नोमेट्री, इट विल बी मायनस कॉट अल्फा. आता हे फॉर्म्युला मी डायरेक्टली कसं लिहितोय सिरियसली सांगतो, तुम्ही जास्त एवढं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, हे डायरेक्टली मी कसं बोललो ह्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रिग्नोमेट्री कोणीतरी शिकवलेलं पाहिजे तरच हे गोष्टी इझिली कळणार. ओके, ह्याच्यात काही जास्त टेन्शन घेऊ नका आता करंटली ह्या गोष्टी. आता स्ट्रेट लाईन्स वर फोकस करा. देन व्हॉट विल बी द वाय इंटरसेप्ट, त्यासाठी ट्रिग्नोमेट्री आहे परत एकदा. सो व्हॉट आय कॅन डू, आय कॅन राईट द व्हॉट कोणता मी रेशो लिहू शकतो, साइन अल्फा लिहितो. ओके, सो व्हॉट विल बी साइन अल्फा, साइन अल्फा विल बी पी डिवाइड बाय वाय इंटरसेप्ट. Sorry, intercept I can write as c, y divided by c. So c will be y divided by sin alpha. So simply put this slope and c आणि थ्रू आउट साइन अल्फा ने मल्टिप्लाय करा, यू विल गेट दिस इक्वेशन. ठीक आहे. देन मूव्हिंग ऑन टू जनरल फॉर्म. मी थोडा फास्ट मूव्ह करतोय, आज आपल्याला खूप गोष्टी कव्हर करायच्या, टॉपिक संपवायचा आहे. व्हॉट विल द जनरल फॉर्म, ax plus by plus c is equal to 0. याला मी रिअरेंज करतोय.
सो रिअरेंज केल्यानंतर आय कॅन राईट स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन एज मायनस ऑफ a divided by b. Y intercept can be found as minus of c divided by b. Again, I am rearranging it to get this equation आणि त्याला कम्पेअर करून आय कॅन राईट एक्स इंटरसेप्ट एज मायनस सी बाय. 10वीचं नॉलेज आहे, मी परत जास्त वेळ नाही घालवत. पॅरामेट्रिक फॉर्म काय असणार आहे? पी. अच्छा, मी एवढे फॉर्म शिकवतोय, वेगवेगळे फॉर्म वेगवेगळ्या ठिकाणी यूज होणार आहेत. सो तुम्ही फक्त कन्सेप्ट समजून घेत चला. जसं की हा कन्सेप्ट काय होती नॉर्मल फॉर्म मध्ये, परपेंडिक्युलर पी डिस्टन्स आणि अल्फा अँगल जर गिवन असेल तर आय कॅन राईट द इक्वेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन. देन इन पॅरामेट्रिक फॉर्म, इफ आय हॅव गिवन अ पॉइंट p x1 y1 be a given point on that line L and theta be the inclination of that particular line with x-axis, then let point P be x comma y is moving point on that line आणि त्या पॉइंट त्या p पॉइंट पासूनचं डिस्टन्स जर r असेल, okay, so how to write the equation of that particular line? So r is a sign distance. Why sign distance? कारण p पॉइंट पासून ते ह्या डायरेक्शन मध्ये पण असू शकतं आणि ह्या डायरेक्शन मध्ये पण असू शकतं. सो इट कॅन बी निगेटिव्ह. ओके, so I can write the equation of that particular line as x minus x1. What I'm doing, I'm basically using a simple trigonometry पण actually coordinates basically मी find करतोय. So अच्छा, थोडी trigonometry. R cos theta will be this distance. I'm showing it in red. This distance will be r cos theta. Okay, and I can write it as x minus x1. Okay, p points x coordinate, sorry, q points x coordinate minus p points x coordinate will be r cos theta. Similarly, y minus y1 will be r sin theta. Perpendicular distance हे वाला, it will be r sin theta. Okay, this is parametric form. I'll show the use of this particular form. कुठेतरी यूज होणार आहे हा नंतर. Okay, so how the parametric form, त्यानंतर intersection of two lines. Okay, हा हे तर एज ओल्ड कन्सेप्ट आहे, 8th स्टँडर्ड मधली कन्सेप्ट आहे की दोन इक्वेशन्स दिलेले असतील x आणि y मध्ये, तर सॉल्व्ह करायचं आहे. बेसिकली इंटरसेक्शन ऑफ लाईन्स इज बेसिकली अ पॉइंट सॅटिस्फाईंग बोथ द लाईन्स. बोथ द लाईन्सला सॅटिस्फाय करणारा पॉइंट म्हणजे काय? त्या दोन लाईन्सच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारा पॉइंट. x1 y1 जर सॅटिस्फाय करत असेल, आय कॅन सिम्पली राईट a1 x1 plus b1 y1 plus c1 is equal to 0, a2 x2 plus b2 y2 plus c2 equal to 0, and I have to solve it for x1 comma y1. Sorry, I have written it. Okay, x1 y1 एकच पॉइंट आहे बेसिकली. Okay, so don't get confused. This will be what? Okay, x1 y1. So I have to solve it. I have two equations, two variables x1 y1. I can solve it. आणि हे मी ह्या फॉर्म मध्ये का लिहिलंय? दिस इज बेसिकली डिटर्मिनंट. अँड जर कोणाला माहित नसेल हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट, इट विल बी b1 क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे, b1 c2 मायनस c1 b2. अच्छा, कोणाला काही अजूनपर्यंत काही डाऊट आला असेल तर आताच विचारा. इथेच म्हणजे हे बेसिकली इथे संपतंय की बेसिकली ह्या फॉर्म मध्ये मी सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. बेसिकली काय आहे की कसं फाइंड करणार बेसिकली इंटरसेक्शन ऑफ पॉइंट. हा जो डिनॉमिनेटर आहे तो हे तिन्ही इक्वल आहेत ना, सो हा डिनॉमिनेटर इथे घेऊन चालत ह्याच्या न्यूमरेटरला, तर x1 निघेल तुमचा. सिमिलरली हा डिनॉमिनेटर जर इथे घेऊन गेलात क्रॉस मल्टिप्लाय करून, तर y1 निघेल तुमचा. सो दिस वॉज इंटरसेक्शन पॉइंट कसा फाइंड करणार त्याचा. सिम्पली हे बघा, खरोखर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. दोन इक्वेशन सिम्पली असणार, लाईक 3x plus 4y, sorry, 3x plus 4y plus 8 is equal to 0, 2x plus 1 plus y plus 9 equal to 0. ह्या दोन पॉइंट्स सिरियसली तुम्हाला ह्या फॉर्म्युलाने फाइंड करायची काही गरज नाही. सिम्पली तुम्ही ह्या दोन ह्यांना तुमचं काय ते जे काय असतं ते तुम्ही शिकला असाल, ह्याला 3 ने मल्टिप्लाय करणं, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करणं, सबट्रॅक्ट करणं, त्या टाईपच्या गोष्टीने तुम्ही फाइंड करू शकता इंटरसेक्शन पॉइंट. तुम्हाला एवढं हे लक्षात ठेवायची फॉर्म्युला, ट्राय करा जेवढे कमीत कमी फॉर्म्युला लक्षात ठेवू शकणार. ठीक आहे, थ्रू आउट 11th-12th स्टँडर्ड, कारण तुम्हाला सिरियसली खूप 100-200 फॉर्म्युला लक्षात ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे आधीच 100-200 आणि तुम्ही त्यात जर स्वतःचे ऍड करत गेलात उगाच लक्षात ठेवायचं जसं की हा फॉर्म्युला, तर मग खूप वाट लागणार. म्हणजे त्यापेक्षा ट्राय टू अवॉइड फॉर्म्युला ॲज मच ॲज पॉसिबल. सो इंटरसेक्शन पॉइंट फाइंड केला, विच वॉज व्हॉट एव्हर दिस हे बेसिकली मॅथमॅटिकली असा एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट्स मध्ये सांगत चला. ठीक आहे. शशांक, तुला ऑडिओ क्लिअर झाला असेल आय गेस आतापर्यंत.
ठीक आहे, नसेल तर मला सांग कमेंट मध्ये. ओके, what I can conclude from this, two lines will not intersect if two lines will not intersect. Okay, intersection नसेल, that means की त्यांचे स्लोप जे आहेत ते सेम आहेत. आणि I can write it in this form. A1, what was slope in general equation, because this is general form of that equation of equation of line. So त्यामध्ये तुम्ही बघितलेलं, it will be minus a by b, I guess, general form. Yeah. So what will be the slope? Minus a by b. So you can see this thing as minus a1 by b1 is minus a2 by b2, which means whatever, a1 by a2 is equal to b1 by b2. c1 by c2 च्या इक्वल असतं का नाही. सो यू कॅन सी, ह्यात जर दोन लाईन्स आम्ही ड्रॉ केलेल्या आहे इथे, त्यांचे जे C1 हे जे असणार आहेत वाय इंटरसेप्ट, दे आर डेफिनेटली नॉट वाय इंटरसेप्ट, दिस आर नॉट वाय इंटरसेप्ट. ओके, C1 C2 वाय इंटरसेप्ट नाही आहेत, बट यू कॅन से की ते दोन सेम नसणार आहेत. ठीक आहे, कारण व्हॉट विल द वाय इंटरसेप्ट, x intercept and y intercept are minus c by a and minus c by b. So you can say ki ह्या दोन lines basically parallel आहेत, but they are not coinciding, or they are intersecting x and y axis at different points. So याचा significance तो आहे basically not equal to c1 by c2 चा. अल्जेब्रा मध्ये ह्या दोन ज्या इक्वेशन्स असणार आहेत, म्हणजे a1x plus b1y plus c1 equal to 0, a2x plus b2y plus c2 equal to 0. ओके, आणि समजा ह्यामध्ये ही कंडिशन जर असेल तर त्यांना ह्या दोन इक्वेशन्सना इनकन्सिस्टंट सिस्टम असं म्हणतात. ओके, इट्स नॉट, दिस सिस्टम इज नॉट इनकन्सिस्टंट, सिस्टम इज इनकन्सिस्टंट. सॉरी, काय असतं हे बेसिकली तुम्हाला खूप अल्जेब्रा, म्हणजे अल्जेब्रामध्ये कव्हर होणार हा टॉपिक, ही गोष्ट बेसिकली मेजरली. मुव्हिंग ऑन, जर टू लाईन्स कोइन्साइडिंग असतील, कोइन्सिडेंटचा अर्थ आधी समजून घ्या. कोइन्सिडेंट डझंट मीन की ते एका पॉइंट मध्ये कोइन्साइड करतात, म्हणजे एका पॉइंट मध्ये आहेत. कॉनकरंट लाईन्स मीन्स ते एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतायत. ओके, कोइन्साइडिंग मीन्स ते एकामेकावर ओव्हरलॅप करतायत. ओके, सो बेसिकली a1 by a2 is equal to b1 by b2 is equal to c1 by c2. बेसिकली तुम्ही असं समजून घ्या, x plus y is equal to 2. ओके, या x plus y plus 2 is equal to 0. ह्यालाच 2 ने मल्टिप्लाय केलं, 2x plus 2y plus 4 equal to 0, or 3x plus 3y plus 6 equal to 0. बेसिकली मी 2 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं, वॉट एव्हर. याचा अर्थ काय करतोय मी? काही नाही, मी सिम्पली तीच लाईन आहे, त्याच्यात काही चेंजेस नाही, सेम लाईनचं इक्वेशन परत परत लिहितोय. ठीक आहे, सो ह्यांचे जर तुम्ही रेशो घेतले a1 a2 b1 b2 c1 c2, ते जर सेम असतील, दॅट मीन्स ते दोन्ही लाईन्स कोइन्साइडिंग आहेत किंवा सेमच आहेत त्या दोन्ही लाईन्स. ओके, ओके, सो मुव्हिंग ऑन, कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन 3 लाईन्स आहेत बेसिकली, नॉट जस्ट 2 लाईन्स. ओके, तर व्हॉट यू कॅन डू टू फाइंड काय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन? You just need two lines to find the point of intersection. कारण इक्वेशन ऑफ लाईन मध्ये दोन व्हेरिएबल असतात, एक्स आणि वाय. ओके, ax प्लस by प्लस c मध्ये, सॉरी प्लस c मध्ये फक्त दोन व्हेरिएबल्स असतात. अँड टू फाइंड सोल्युशन ऑफ इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, यू जस्ट नीड टू इक्वेशन्स. ओके, एक इक्वेशन एक लाईन, दुसरं इक्वेशन a2x प्लस b2y प्लस c2, दुसरं इक्वेशन दुसरी लाईन. ओके, दोन लाईन्स मधून तुम्ही इंटरसेक्शन पॉईंट फाइंड करू शकता सिम्पली. सो कॉनकरंट लाईन, तिसरी लाईन समजा आणली किंवा चौथी लाईन आणली, तर कशा चेक करायची ती की तिसरी लाईन आहे ती कॉनकरंट आहे की नाही? सिम्पली तो जो पॉईंट तुम्ही फाइंड केलेला आहे, इंटरसेक्शन पॉईंट x1 y1, वॉट एव्हर दॅट पॉईंट इज, जस्ट पुट इट इन द third equation or third line. Okay, if it is satisfying, that means that line is concurrent, that those three lines are concurrent. Okay, so L1 मी समजा a1x plus b1y plus c1, L2 a2x plus b2y plus c2, L3 a3x plus b3y plus whatever, आणि मी समजा x1 y1 ह्यात पुट केला आणि सॉल्व्ह केलं हे जर इक्वेशन, देन आय विल गेट दिस डिटर्मिनंट. खूप जास्त सॉल्व्ह केल्यानंतर मी कव्हर नाही करत आहे, मे बी कुठेतरी मे बी माझ्या नोट्स मध्ये कव्हर होईल किंवा कुठेतरी कव्हर होईल तुम्हाला. सो त्या 3 लाईन्सच्या कॉन्करंटची टेस्ट काय असणार आहे? त्या पर्टिक्युलर 3 लाईन्सचे जे काही
कोइफिशियंट असणार आहेत त्यांना तुम्ही एका डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहिलात A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 आणि तो डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व्ह केला आणि तो जर 0 येत असेल देन मीन्स दे आर कॉन्करंट. दॅट मीन्स दे आर कॉन्करंट. ओके ओके हा केस मध्ये मात्र A1 बाय B1 शुड नॉट बी इक्वल टू A2 बाय B2 शुड नॉट बी इक्वल टू A3 बाय B3. वाय? कारण ह्या तिन्ही बेसिकली ज्या लाईन्स असणार आहेत त्यांच्या स्लोप वेगवेगळ्या आहेत. ह्याचा अर्थ काय कळतोय का? minus A1 by B1 is equal to minus A2 by B2 is equal to minus is not equal to minus A2 by B2 is not equal to minus A3 by B3 means तीन लाईन्स वेगवेगळ्या स्लोपचे ही इट इज नेसेसरी कंडिशन ही सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. ओके सो अदरवाइज यु नो देर इज नो मिनिंग. तिन्ही लाईन्स जर कोइन्साइड करत असेल बेसिकली ती सेमच लाईन झाली किंवा दोन लाईन्स कोइन्साइड करतायत एक लाईन कोइन्साइड नाही करत आहे ह्या गोष्टीला सेन्स नाही बेसिकली. सो हे जे काही सॉल्व्ह करायचं असेल जर ही कंडिशन सॅटिस्फाय जर झाली नाही तर ह्याला काय ह्या डिटर्मिनंटला अर्थ राहणार नाही म्हणजे तो डायरेक्टली 0 झाला. ओके ओके हा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतात? सिम्पल आहे बघा. हे आधी तुम्हाला मी शिकवतो कारण हे तुम्हाला खूप जणांना माहिती नसणार. अच्छा काही प्रॉब्लेम झालाय का जय? कारण खूप कमी पार्टिसिपंट्स आहेत. ऑडिओ क्लिअर नाही. ऑडिओ इज क्लिअर. ओके काही प्रॉब्लेम झालाय का तिकडे? लाईट वगैरे गेली वगैरे इथे होऊ शकतो. इथे होणार आहे असं मला वाटतं थोड्या वेळाने. हॅलो जय काही प्रॉब्लेम झालाय का? हॅलो 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 जय काही प्रॉब्लेम झालाय का तिकडे? ओके ओके अनम्यूट मी. सॉरी. अरे ओके तू गेस्ट मध्ये गेलाय. सॉरी. ओके काही प्रॉब्लेम नाही ना तिकडे? नाही इकडे काही प्रॉब्लेम नाहीये. ओके ओके पार्टिसिपंट्स फार कमी झाले म्हणून म्हटलं. बरं ठीक आहे. किती 2 जण हो 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 काहीतरी त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम झाला असणार. इथून काही प्रॉब्लेम नाही. व्हॉइस पण बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कूल आहे. देन अच्छा मी पुढे जातो की ही अच्छा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा ते सांगतो. सो सिम्पली काय करायचं की A1 ला सर्कल करतो मी. लेट्स से A1 ला सर्कल केल्यानंतर मी ह्याला मी हे झाकणार आहे ह्याला झाकणार आहे. आय राईट A1 आणि ब्रॅकेट मध्ये हा बेसिकली डिटर्मिनंट सॉल्व्ह करणार आहे विच विल बी B2 C3 मायनस C2 B3. ओके सिमिलरली व्हॉट आय विल डू B1 वर मी बेसिकली सर्कल करणार आहे मायनस मात्र इथे. अच्छा प्लस मायनस प्लस कितीही मोठा समजा डिटर्मिनंट असला एवढ्या लाईन्स असल्या त्याच्यामध्ये काय करायचं पहिलं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस व्हॉट एव्हर ते लिहून घ्यायचं. इथे पण अच्छा तिथे पण नाही सॉरी प्लस मायनस लिहून घ्यायचं. ह्या पॉइंटवर बेसिकली मी समजा हात ठेवला तर बाकीचा जो काही डिटर्मिनंट असणार आहे त्यावरही परत प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस ते लिहून घ्यायचं. तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आणि A1 जो काय असणार त्याला मल्टिप्लाय करायचं. सिमिलरली इथे मी 3x3 आधी पहिला सॉल्व्ह करून दाखवतो जो फार इझी असणार आहे. डिटर्मिनंट जरुरी नाही 3x3 असणार आहे. 4x4 5x5 6x6 पण असू शकतात. सो इथे मायनस साईन मायनस B1 मी लिहितो आणि ह्याच्यावर हात ठेवला तर जे काय असणार आहे A2 C3 मायनस C2 A3 प्लस ओके अगेन what I'll do C1 वर सर्कल करतो प्लस C1 इन ब्रॅकेट ह्याच्यावर हात ठेवला इट विल गिव्ह मी A2 B3 मायनस B2 A3. ओके हे झालं बेसिकली ह्या डिटर्मिनंटची ही झाली बेसिकली डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ठीक आहे तर ती जर समजा 0 येत असेल दॅट मीन्स दे आर कॉन्करंट. तुम्ही समजू शकता हे जे इक्वेशन आहे ह्याला मी सॉल्व्ह केल्यानंतर हे काहीतरी असं येणार ज्याला आपण असं लिहू शकतो ज्याला आपण इन जनरल असं लिहितो ह्या डिटर्मिनंट फॉर्म मध्ये. हा डिटर्मिनंट बेसिकली सॉल्व्ह केल्यावर मला हे इक्वेशन मिळतं. सो हे जर 0 असेल याची व्हॅल्यू 0 जर येत असेल दॅट मीन्स दिस 3 लाईन्स आर कॉन्करंट. ही बेसिकली टेस्ट आहे कॉन्करन्सीची. मुव्हिंग ऑन सगळ्यात महत्वाचा
पार्ट आहे हा, की परपेंडिक्युलर डिस्टन्स मी कसा काढणार एका पर्टिक्युलर पॉईंट पासून. रॅन्डमली पॉईंट कुठलाही दिला आणि एक लाईन दिलेली असेल, म्हणजे असं कळतं का तुम्हाला, एक कोऑर्डिनेट ऍक्सिस मध्ये एक लाईन आहे आणि कुठेही रॅन्डमली पॉईंट दिला तर मी त्या लाईन पॉईंट पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काय फाइंड करणार आहे. सो परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला बेसिकली हा आहे. तुम्हाला हा जनरली तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो की ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथे एक गोष्ट समजून घ्या तुम्ही, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फॉर्म्युला होता, कारण यु नो ह्याचं प्रूफ जे आहे ते आता तुम्हाला मी सांगणार आहे आणि हे तुम्ही दरवेळी एक्झाम मध्ये करू नाही शकत. ह्या थ्रूआउट 3 लेक्चर्स जे काय माझे होते, ह्याचा माझा एम जनरली, म्हणजे माझं एम जे काय असतं कधी शिकवताना कुठल्याही क्लासमध्ये, हे जनरली हे असतं की ऑब्व्हियसली मी पण एक स्टुडंट आहे, मी आता करंटली 5th इयर मध्ये लेट्स से, 12th नंतर मी 5 वर्ष अजून काहीतरी शिकलोय, बट इट इज नॉट रिलेटेड टू दिस थिंग. ठीक आहे, मी जे काही शिकलोय ते, तर मग मी शिकवण्याला ऍक्च्युली काय अर्थ नाहीये. ओके, मी तुम्हाला फक्त एक गाईड करतोय की कसं शिकलं पाहिजे कुठल्याही गोष्टी. सो माझं एम आता मॅथमॅटिक्स, 11th स्टँडर्डचं मॅथमॅटिक्स मी फर्स्ट टाइम घेतोय. ठीक आहे, मी आधी कधी घेतलं नव्हतं. माझं ह्यात एम तुम्हाला हे होतं की ऑब्व्हियसली मी तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट कव्हर नाही करणार होतो, एवढ्या कन्सेप्ट पडलेल्या आहेत. म्हणजे एक शिक्षकच आहे जो पूर्ण 7 to 8 लेक्चर्स इच ऑफ 2 hours, म्हणजे किती 16 hours, आणि आपण फक्त 3 hours करतोय. सो 16 hours लागतात स्टेट लाईन्स टॉपिक थोडा बहुत समजायला, म्हणजे थोडा बहुत म्हणजे जेईच्या टीचिंगच्या वेळी 16 hours घेतले जातात किंवा मोर दॅन 16 hours टू कव्हर दिस टॉपिक. आणि त्यामध्ये भरपूर प्रॅक्टिस करवली जाते, क्वेश्चन्स करवले जातात, फॉर्म्युलाज, वेगवेगळे फॉर्म्युलाज डिराईव्ह करवले जातात. तर खूप वास्ट आहे सिलेबस बघायला गेलं तर. पण मी मेन कन्सेप्ट फक्त कव्हर केल्यात आणि क्वेश्चन्स दिलेले आहेत. व्हॉट वी कॅन डू, आपण डिस्कस करू शकतो मेजरली. माझं डिस्कशन हे एम आहे हा थ्रू आउट ह्याच्यामध्ये. यू कॅन डू वन थिंग, तुम्ही क्वेश्चन्स वगैरे जे काही टाकलेले आहेत त्याचे तुम्हाला डाऊट जर काही येत असतील तर ते तुम्ही ग्रुपवर वगैरे टाकू शकता किंवा विचारू शकता. मे बी जर तुम्हाला गरज असेल तर मी अजून एक लेक्चर घेऊ शकतो. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, जर डाऊटसाठी फक्त, स्पेशली फॉर डाऊट्स. ओके, नवीन कन्सेप्ट नाही, डाऊट्स फक्त, क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करून घेण्यासाठी. कारण टॉपिक तेव्हाच पक्का जेव्हा तुम्ही खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह कराल. सो हे बेसिकली एम आहे की तुम्ही फॉर्म्युला फक्त पाठ करवणं, म्हणजे शिकायचं असं नसतं की फक्त मॅथ्सचा फॉर्म्युला पाठ केला डिरेक्टली. ते खूप इझी गोष्ट आहे, कारण रट्टा मारणं ऍक्च्युली सिरियसली सांगू तुम्हाला इझी गोष्ट असते. कारण तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये जर जेई कोचिंग वगैरे मध्ये गेलात, तुम्हाला 400 केमिकल रिएक्शन्स लक्षात ठेवायचे असतात. HNO3 प्लस काहीतरी गिव्हिंग यू समथिंग समथिंग, त्याचा कलर हा असणार आहे, तो असणार आहे. अशा 400 रिएक्शन्स वगैरे काहीतरी लक्षात ठेवायचे असणार. ऑर्गॅनिक मध्ये असणार, इकडे तिकडे सगळीकडे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असणार, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काहीतरी फॉर्म्युला असणार. खूप गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. मग प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची किंवा ती गोष्ट एक्झाम मध्ये पण लक्षात यायला पाहिजे, यासाठी ट्रिक असतात. मॅथ्स मध्ये असं काही नाही. मॅथ्स मध्ये बेसिकली फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवाल, त्यासाठी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल मेजरली. बट तुम्हाला काहीतरी असा जो जेई मध्ये जनरली जो अप्रोच असतो लोकांचा, तो फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन देणं हा नसतो, जो तुम्ही आजपर्यंत फॉलो करत आलाय शाळेमध्ये, कॉलेजमध्ये करणार आहात आता, साध्या ज्युनियर कॉलेजमध्ये वगैरे, की बाबा फॉर्म्युला दिलाय, परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड करा, हा क्वेश्चन असणार आहे तुमच्यासाठी सिरियसली. बट जेईचा एम तसं नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला पेक्षा कसा फॉर्म्युला आला हे समजून घेणं पण गरजेचं आहे ऍट द सेम टाइम. कारण ती प्रोसेस जी आहे, ही आता प्रोसेस जी सांगणार आहे, ती तुम्हाला खूप काही शिकवते, जी प्रोसेस या फॉर्म्युला नुसतं बघून किंवा पाठ करून तुम्हाला नाही समजत असते. सो तुम्ही समजून घ्या एम काय माझ्या ह्या पर्टिक्युलर लेक्चर सिरीज, की बाबा कसा शिकला पाहिजे मॅथ्स. सो तुम्हाला आता, अच्छा, कमिंग बॅक टू दिस पॉइंट, दिस थिंग, की मे बी मला अच्छा लेक्चर आज एक्सटेंड करावा लागू शकतो अर्धा तास. कारण मला वाटत नाही कव्हर होणार आहे आजच्या पर्टिक्युलर एका तासाच्या ह्याच्यामध्ये अर्धा तास एक्सटेंड करावा लागेल. सो व्हॉट वी हॅव लर्न टिल नाव, पॉइंट पी आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स, ही कन्सेप्ट कुठेतरी रिपीट झालेली आहे. ती कन्सेप्ट आजच मी शिकवलेली होती, की हा नॉर्मल फॉर्म मध्ये आपण बघितलेलं होतं. एका पर्टिक्युलर पॉईंट पासून पी परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल आणि लाईन दिलेली असेल, अल्फा अँगल जर तो परपेंडिक्युलर बनवत असेल, इथे मी तीच गोष्ट आणू शकतो का, यूज करू शकतो का? तर हो. काय करायचं मला बेसिकली, हा जो जिथून परपेंडिक्युलर टाकलेला होता तो मात्र त्या ठिकाणी ओरिजिन होता, वेअरएज इथे हा पॉइंट पी आहे. सो व्हॉट आय कॅन डू, आपल्याला कन्सेप्ट आपण शिकलेलो, ती कन्सेप्ट म्हणजे शिफ्टिंग ऑफ ओरिजिन, किंवा हा पॉइंटच बेसिकली ओरिजिन करून टाकायचा.
अकॉर्डिंगली सगळ्या गोष्टी चेंज करायच्या. गोष्ट काय जी काय ती फाइंड करायची, परत कोऑर्डिनेट्स ओरिजिनल सिस्टीम मध्ये आणायची. ही आपली प्रोसेस आहे शिफ्टिंग ओरिजिनची. सिमिलर प्रोसेस मी वापरणार आहे. हे इक्वेशन ऑफ लाईन दिलेलं आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आणि पॉईंट दिलेला आहे x1, y1. व्हॉट आय एम डुईंग, आय एम शिफ्टिंग इट टू ओरिजिन. p डॅश जो असणार आहे नवीन पॉईंट, इट विल बी 0,0. सो नवीन जे कोऑर्डिनेट x आणि y असणार आहे, ब्ल्यू मध्ये तुम्हाला दिसतात, ते काय बनणार आहेत, x. मी इकडचा x1 ला 0 केला म्हणजे मी त्याच्यातनं x1 मायनस केलाय. सिमिलरली x मायनस x1 विल बी द न्यू कोऑर्डिनेट. y मधून y1 मायनस केला आणि 0 मिळवला. सिमिलरली y इज इक्वल टू y बिकमिंग y मायनस y1. मी बेसिकली प्रत्येक x एक्सिस मधून x1 मायनस करतोय, y एक्सिस मधून y1 मायनस करतोय. दिस विल बी द न्यू कोऑर्डिनेट्स. x ब्ल्यू मधले x, y विल बी मायनस ऑफ x1 x मायनस x1 अँड y मायनस y1. आता एक गोष्ट समजून घ्या, हे जे इक्वेशन होतं लाईनचं, ओके, त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये ब्लॅक कलरचं एक्स आणि वाय जे ओरिजिनल कोऑर्डिनेट्स होते, त्यांना मी बेसिकली नवीन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आणताना काय करणार आहे, इथे केअरफुली लक्ष द्या. ओके, ही गोष्ट इथे बेसिकली ब्ल्यू एक्स इज इक्वल टू एक्स मायनस x1, ब्लॅक एक्स मायनस x1. सो आय कॅन राईट ब्लॅक एक्स एज ब्ल्यू एक्स प्लस y1, प्लस x1. I can write black x as blue x plus x1. I'll put this original coordinate black x in this equation. इथे मी x आणि y put करणार. Then I'll get blue x, which is the new coordinate, plus x1 plus blue y plus y1 plus c is equal to 0. I'll rearrange this thing and I'll get ax plus by plus ax1 plus by1 plus c. तुम्ही समजू शकता की हे बेसिकली काहीतरी कॉन्स्टंट येणार आहे बेसिकली. म्हणजे हे व्हेरिएबल नाही आहे. व्हेरिएबल काय, ब्ल्यू एक्स आणि ब्ल्यू वाय, विच इज दिस विल बी द इक्वेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन इन न्यू कोऑर्डिनेट सिस्टीम. ब्ल्यू एक्स आणि ब्ल्यू वाय मधल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये बेसिकली मी इक्वेशन ऑफ लाईन फाइंड केलं. रिअरेंज करतोय थोडं, ए एक्स प्लस बी वाय, ब्ल्यू आता विसरून चला, ब्लॅक मध्ये सगळ्या गोष्टी सुरू आता पुढे. ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू मायनस ऑफ ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी. सेमच बेसिकली इक्वेशन आहे. ब्ल्यू आणि ब्लॅक तुम्ही कन्फ्युज होऊ नका, मी बेसिकली समजवण्यासाठी हे कलर कोडिंग वापरलेलं होतं. सो ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू मायनस ऑफ ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी विल बी द इक्वेशन ऑफ दॅट लाईन इन न्यू कोऑर्डिनेट सिस्टीम. अच्छा, पॅरामेट्रिक फॉर्म कडे, सॉरी पॅरामेट्रिक फॉर्म नाही, नॉर्मल फॉर्म कडे परत येतो. एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. आणि अच्छा, मी थोडंसं रिअरेंजमेंट केलं इथे परत एकदा. सो व्हॉट आय विल डू, अल्फा हा जर अँगल असेल देन दिस अँगल इज 180 मायनस 90 मायनस अल्फा. हे तुम्हाला एक्सटेरियर अँगल जर तुम्हाला आठवत असेल, कुठेतरी लहानपणी कन्सेप्ट केलेली होती. एक्सटेरियर अँगल कसा फाइंड करतात, बेसिकली 180 मायनस 90 मायनस अल्फा. अच्छा, सॉरी, मी काहीतरी बोलताना चूक केली आहे. बरं, एनिवेज, अल्फा जर हा अँगल असेल तर दिस विल बी 90 मायनस अल्फा अँड दिस विल बी 180 मायनस 90 मायनस अल्फा विच इज 90 प्लस अल्फा. अच्छा, ती वेगळी कन्सेप्ट होती, सॉरी. ओके, सो व्हॉट विल बी द स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन, टॅन ऑफ 90 प्लस अल्फा, बिकॉज लाईन एक्स ऍक्सिस सोबत जो काही अँगल बनवते दॅट अँगलचा टॅन जर घेतला विच इज टॅन 90 प्लस अल्फा विच इज मायनस कॉट अल्फा, तो स्लोप असणार त्या पर्टिक्युलर लाईनचा. बट स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन अजूनही नवीन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पण चेंज नाही झालेला आहे, विच इज मायनस ए बाय बी. ह्या लाईनच्या इक्वेशन मधून तुम्ही बघू शकता स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन इज मायनस ए बाय बी. सो विच इज कमिंग फ्रॉम जनरल फॉर्म. ओके, स्लोप ऑफ दॅट लाईन. सो आय कॅन राईट टॅन अल्फा इज बी बाय ए. यालाच रिअरेंज केलंय, मायनस मायनस साईनला प्लस प्लस करून टाकलं आणि कॉट अल्फाचा टॅन अल्फा केला, उलटा केला, बेसिकली बी बाय ए केला. सो त्याच्यावर मी साइन अल्फा फाइंड केला, हे लहानपणी केलेलं होतं, बी बाय अंडर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस अल्फा, सिमिलरली लिहिला. आणि बेसिकली मी काय केला, साइन अल्फा आणि कॉस अल्फा जो आहे तो ह्या फॉर्म मध्ये पुट केला, नॉर्मल फॉर्म मध्ये. व्हॉट आय गेट दिस थिंग. हे मी खूप तुम्हाला फास्ट सांगतोय, तुम्ही स्लोली जर गोष्टी लिहून जर बघितल्या किंवा माझ्या नोट्स मध्ये बघितलं तर तुम्हाला कळतील या गोष्टी, किंवा ह्याच नोट्स परत एकदा बघितलं की कळतील काय गोष्टी चालू आहेत. खूप खूप असं पहिलं मी हे केलं नंतर हे करतोय. सो थोडं परत एकदा शांत डोक्याने तुम्ही बघितलं की तुम्हाला कळेल. आता मे बी फ्लो मध्ये नाही कळत आहे, कळत नसेल, मे बी कळत असेल तर वेल अँड गुड. तर ह्यालाच मी रिअरेंज करतो, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं थ्रू आउट. सो आय गेट पी इन ब्रॅकेट
इन स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए एक्स प्लस बी वाय. ह्या दोन बेसिकली ब्लॅक लाईनला फॉलो करा. ह्या ब्लॅक लाईनला फॉलो करा. ए एक्स प्लस बी वाय is equal to इथे basically in general form by doing this shifting of origin thing. Basically equation of line बनत होतं minus of ax1 plus by1 plus c. बघा मी काय केलं, जुन्या कोऑर्डिनेट सिस्टीम मधल्या इक्वेशनला मी नवीन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आणलं आणि मी नॉर्मल फॉर्म जो आहे तो नवीन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्येच अप्लाय केला. डायरेक्टली 0,0 वरच अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, नवीन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्येच गोष्टी सगळ्या आणलेल्या आहेत. So I'll get by comparing this thing, दोन इक्वेशन्स ना कंपेअर करून I'll get हे आणि बेसिकली हे सेम जर झालं I'll get PS minus of ax1 plus by1 plus c divided by a square plus b square. बट एक गोष्ट समजून घ्या की इथे काय काय चुका होऊ शकतात. ओके, की हा जो परपेंडिक्युलर पी डिस्टन्स असणार आहे इट शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह. हा नॉर्मल फॉर्मची कन्स्टंट होतं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं पी शुड बी पॉझिटिव्ह बिकॉज इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. अल्फा अँगल कॅन बी ऑप्ट्यूज ऑर अक्यूट वॉट एव्हर. बट इथे हे तुम्ही जेवढी कम्पेअर वगैरे करताय त्यावेळी तुम्ही ना मे बी हे जे काही इक्वेशन पॉइंट पुट केल्यानंतर काही येणार आहे. बिकॉज एक गोष्ट समजून घ्या तुम्ही की ए एक्स प्लस बी वाय प्लस सी हे इक्वेशन ऑफ लाईन आहे, मान्य आहे तुम्हाला. सिमिलरली मायनस एक्स मायनस बी वाय मायनस सी हे पण त्याच लाईनचं इक्वेशन आहे. ओके, सो हे इथे काही साइन मिस्टेक जर होत असेल तर त्याला मी मॉड टाकून डिरेक्टली पॉझिटिव्ह करून टाकू शकतो. बिकॉज परपेंडिक्युलर पी डिस्टन्स शुड बी पॉझिटिव्ह ऑलवेज, इट शुड बी पॉझिटिव्ह. त्यामुळे मॉड बेसिकली साइन टाकले. कारण इथे पण आता सॉल्व्ह करताना तुम्ही बघू शकता इथे मायनस साइन येत होतं. ओके, हे मायनस साइन जे बेसिकली आहे ते इथे मी बेसिकली मॉड मध्ये टाकून काढून टाकलेलं आहे. सो परपेंडिक्युलर पी डिस्टन्स इज ax1 plus by1 plus c in divided by a square plus b square. ही गोष्ट काय आहे तुम्ही समजून घ्या. बेसिकली मी बेसिकली पॉइंटचे कोऑर्डिनेट्स त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये पुट करतोय. यू कॅन सी हियर ax1 plus by1 plus c डिवायडेड बाय a square plus b square. एक लाईन घेऊया 3x plus 4y plus is equal to 5. सो 3x plus 4y minus 5 ह्याचं 1,1 पासूनचं डिस्टन्स काय असणार आहे पुट करा तू पॉइंट या लाईन मध्ये. 3 in bracket 1 plus 4 in bracket 1 plus minus 5 it will be 2 divided by under root of 3 square root of 3 square plus square root of 4 square root of 3 square plus 4 square which will be 5. So 2 by 5 will be the perpendicular distance of point 1,1 from line 3x plus 4y is equal to 5. ही कॉन्सेप्टचं त्या बेसिकली ऍप्लिकेशन आहे. क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट आहे लगेच विचारा, मी पुढे तोपर्यंत मूव्ह ऑन करतच आहे. तुम्हाला काही डाऊट येत असेल तर विचारत चला, कमेंट्स मध्ये मला पिंग करा. सो काही प्रॉब्लेम आला तर. ओके, सो इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर कडे येऊया. हे बेसिकली परपेंडिक्युलर डिस्टन्स होतं. इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर कन्सेप्ट काय असते? अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी ही आहे की त्या दोन लाईन्सचा अँगल बायसेक्टर समजा मी ड्रॉ केला तर त्या अँगल बायसेक्टर वरच्या कुठल्याही पॉइंट पासून जे त्या दोन लाईन्स पासूनचं डिस्टन्स असणार आहे ते सेम असणार आहे आणि परपेंडिक्युलर जर ड्रॉ केले तर ते डिस्टन्स सेम असणार आहे. त्याच कन्सेप्टचा वापर करून मी एक्स कॉमा वाय हा जर पॉइंट घेतला आणि x1 प्लस by प्लस c लाईन घेतला, a2x प्लस b2y प्लस c2 लाईन घेतल्या तर त्यांचं मी परपेंडिक्युलर डिस्टन्स ह्या पॉइंटचं L1 लाईन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्सला मी L2 लाईनच्या परपेंडिक्युलर डिस्टन्स इक्वेट केलं आणि मॉड जर असणार त्यांचा आधीचा तो काढून टाकला तर प्लस मायनस साइन येतं. समजतंय का तुम्हाला? मॉड काढून टाकणं म्हणजे काय असतं? एक्स मॉड 5 असेल तर एक्स ची व्हॅल्यू कॅन बी +5 -5. यू कॅन अंडरस्टँड दिस थिंग. -5 टाकला आणि त्याला मॉड टाकला तर 5 व्हॅल्यू मिळते, वेअरएज +5 असेल तर +5 राहतो. सो मॉड फंक्शन मध्ये जेवढे आपण काढून टाकतो मॉड फंक्शन तर ती जी काही व्हॅल्यू असणार आहे ती प्लस मायनस बनणार आहे. इट कॅन बी प्लस एज वेल एज मायनस, इट कॅन बी मायनस ऑल्सो. सिमिलरली इथे पण मी समजा मॉड काढून टाकला तर प्लस मायनस साइन येणार आहे त्या इक्वेशनचं. सो तर तुम्ही समजू शकता इथे दोन इक्वेशन्स बनणार आहेत, एक प्लस वाल्याचं वेगळं इक्वेशन, एक मायनस वाल्याचं वेगळं इक्वेशन. ओके, सो ही गोष्ट काय आहे नक्की की अँगल बायसेक्टर असणार जो ते बेसिकली एकच नसणार आहे दोन लाईनसाठी, तो दुसरा पण अँगल बायसेक्टर असणार आहे जो त्याला परपेंडिक्युलर असणार आहे. बरं तुम्हाला
कोणता अँगल बायसेक्टर हवाय आणि तो कळणार कसं, मी कुठला फाइंड केलाय. व्हॉट यू कॅन डू, L1 लाईन आणि एका पर्टिक्युलर ह्याच्यामधला अँगल बायसेक्टर मधला अँगल जर तुम्ही फाइंड केला, इफ इट इज लेस दॅन 45 डिग्री, तर तुम्ही समजू शकता त्या दोन लाईन्स मधला ऍक्यूट अँगलचा जो अँगल बायसेक्टर असणार आहे तो बेसिकली तुम्ही फाइंड केलेला आहे. सो तुम्ही डिस्टिंक्टिव्हली सांगू शकता की प्लस वाला जे काय अँगल बायसेक्टर आहे किंवा मायनस वाला अँगल बायसेक्टर आहे तो नक्की कोणत्या ह्याला बिलॉंग करतो, ऍक्यूट अँगल वाल्या अँगल बायसेक्टरला की ऑप्टिस अँगल वाल्या. तुम्ही असं डायरेक्टली नाही सांगू शकत की प्लस वाला आहे तो ऍक्यूट किंवा प्लस वाला आहे तो ऑप्टिस. यू कांट से दॅट. फॉर दॅट यू नीड टू फाइंड अँगल बिटवीन एनी लाईन अँड अँगल बायसेक्टर. थीटा अँगल जर फाइंड केला तर तुम्ही सांगू शकता की कुठला अँगल बायसेक्टर मी नक्की फाइंड केलेला आहे, ऍक्यूट वाला की ऑप्टिस वाला. काय कंडिशन आहे, तो अँगल लेस दॅन 45 डिग्री असेल तर तो ऍक्यूट वाला असणार आहे, ग्रेटर दॅन 45 डिग्री असेल जर समजा हा असेल, समजा 45 डिग्री पेक्षा जास्त असेल तर तो बेसिकली ऑप्टिस वाला बेसिकली अँगल बायसेक्टर झाला. ठीक आहे. हा हे होतं इक्वेशन ऑफ. ओके, शशांक कांट हिअर ऑडिओ क्लिअरली. ओके, व्हॉट आय कॅन डू. ओके, आता क्लिअर आहे का शशांक? हॅलो. हा बोल बोल. तुझा इथून ऑडिओ क्लिअर आहे, त्याच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल की नाही तर विचार, आस्क कर, कारण की तुझा इथून आवाज तर ऑडिओ क्लिअर येतोय, म्हणजे काही ओके, प्रॉब्लेम नाही. बरं बरं शशांक, आता येतोय का बघ जरा साधारण. त्याला अनम्यूट करून विचार, त्याला अनम्यूट ओके. करून. हा शशांक, आवाज अच्छा एक मिनिट. हा, आवाज क्लिअर आहे का? बोलू शकतोस तू. हॅलो शशांक, आवाज क्लिअर आहे का तुला? ओके, मे बी नेटवर्क प्रॉब्लेम. थोडं ओके, नेटवर्क प्रॉब्लेम आहे गेस. तू लेक्चर मे बी परत एकदा बघावं लागेल तुला. ठीक आहे, मे बी, कारण इथे म्हणतात नाही त्यांना प्रॉब्लेम आहे, मे बी हे नेटवर्क इश्यू आहे. ओके, सो हा होता अँगल बायसेक्टर वाला पॉईंट, इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. देन कमिंग टू फॅमिली ऑफ लाईन्स, दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. एक समजून घ्या की स्ट्रेट लाईन्स. ओके, हे नंतर पण होणार आहे, कुठेतरी कव्हर होणारी कन्सेप्ट. स्ट्रेट लाईन्स, हायपरबोला एक गोष्ट असते बघा, असं असं असतो तो हायपरबोला. ठीक आहे, तर समजून घ्या स्ट्रेट लाईन्स, देन हायपरबोला, त्यानंतर एक गोष्ट असणार पॅराबोला, त्यानंतर असणार आहे इलिप्स, इलिप्स नंतर बनतं सर्कल, सर्कल नंतर बनतं पॉइंट. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्यांना बेसिकली म्हणजे एकाच कॉर्डिनेट सिस्टीम मधलं, बेसिकली हे कॉर्डिनेट सिस्टीमचे पार्ट आहेत सगळे, आणि ह्यांच्यातला कन्सेप्ट बऱ्याचशा प्रमाणात सिमिलर असणार आहेत. कोनिक्स म्हणतात ह्या सगळ्यांना बेसिकली, टुगेदर दे आर कॉल्ड एज कोनिक्स. कारण ते एका कोनचा बेसिकली तुम्ही कसा त्याचा हे घेताय, इंटरसेक्शन घेताय. जर या कोनचा इथेच तुम्ही समजा इंटरसेक्शन घेतला तर तो एक पॉइंट असणार आहे, वेरस तुम्ही असं पॅरलल घेतला तर एक सर्कल मिळणार तुम्हाला, वेरस तुम्ही असा ह्या पर्टिक्युलर स्लॅन्टली जर कापला तर इलिप्स मिळतो तुम्हाला, वेरस तुम्ही वेगवेगळ्या टाईपने कापत गेला तर तुम्हाला सगळे कोनिक्सचे बेसिकली क्रॉस सेक्शन, कोनचे बेसिकली क्रॉस सेक्शन जे असणार आहेत ना ते बेसिकली तुम्हाला काय म्हणता येईल, हे बेसिकली पूर्ण कॉर्डिनेट, सॉरी कोनिक्स, त्यांना बेसिकली कोनिक्स म्हणतात ह्या सगळ्या वेगवेगळ्या शेप्सना, इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला, व्हॉट एव्हर. तर त्यामध्ये खूप कन्सेप्ट सिमिलर आहे. त्याच्यातली एक मेजर कन्सेप्ट ही आहे की फॅमिली ऑफ लाईन्स. दुसरी कन्सेप्ट आहे की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. म्हणजे ही सिमिलर कन्सेप्ट कॅरी होणार आहे. फॅमिली ऑफ लाईन्सचं होणार फॅमिली ऑफ सर्कल्स, पेअर ऑफ पेअर ऑफ सर्कल्स तर नसणार आहे, किंवा मे बी पेअर ऑफ हायपरबोलास वगैरे अशा टाईपच्या गोष्टी असणार आहेत. हा, पेअर ऑफ हायपरबोलास किंवा पेअर ऑफ पॅराबोलास किंवा असं काहीतरी असणार आहे. सो ह्या कन्सेप्ट सगळीकडे सिमिलर आहेत. कन्सेप्ट समजून घ्या फॅमिली आणि पेअर ऑफ लाईन्स मधली काय डिफरन्स आहे याच्यामध्ये. फॅमिली बेसिकली ए नंबर ऑफ लाईन्स, ठीक आहे. इथे पेअर ऑफ लाईन्स आहे, फक्त दोनच लाईन्स असणार आहे. वेअरएज फॅमिली ऑफ लाईन्स मध्ये नंबर ऑफ लाईन्स, दोन लाईन्स मी ड्रॉ केल्या. तुम्ही समजू शकता एका इंटरसेक्शन पॉइंट्स मधून नंबर ऑफ लाईन्स, इन्फायनाइट लाईन्स जाऊ शकतात, बरोबर. त्यांचं सगळ्यांचं इक्वेशन कसं लिहिणार, जनरल इक्वेशन काय लिहिणार, म्हणजे फक्त हे अल्फा आणि बीटा चेंज केले
की इक्वेशन मिळालं पाहिजे नवीन लाईनचं. तर कसं फाइंड करणार? ओरिजिनल अल्फा सॉरी यू लाईन, समजा एक लाईन आहे 3x प्लस 4y प्लस 5 इक्वल टू 0, 3x मायनस 4y मायनस 8 इक्वल टू 0. ठीक आहे. तर बेसिकली काय म्हणता येईल, ह्या दोन लाईन्स पासून, फक्त दोन लाईन्स पासून, कॅन आय राईट इक्वेशन ऑफ इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स? येस आय कॅन. व्हॉट आय हॅव टू डू? अल्फा into 3x plus 4y plus 5 plus beta in bracket 3x minus 4y minus 8 equal to 0. ठीक आहे. हे बेसिकली झालं. अल्फा आणि बीटाला मी जसं जसं चेंज करत जाईन तस तसं मला नवीन लाईन्सचे इक्वेशन मिळत जाणार. अल्फा आणि बीटाला मी असं थोडंसं रिअरेंज करतो. यू प्लस बीटा डिवाइड बाय अल्फा व्ही इक्वल टू 0. बीटा डिवाइड बाय अल्फाला के लिहिलं. सो सिम्पली यू प्लस के व्ही म्हणजे 3x प्लस 4y प्लस 5 प्लस k टाइम्स 3x मायनस 4y मायनस 8 इक्वल टू 0. सिम्पली तुम्ही एक k जरी चेंज केलात, सिम्पली एक k जरी चेंज केलात तरी तुम्हाला इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्सचं इक्वेशन मिळतं. सिमिलर ह्या दोन्ही सेमच गोष्टी आहेत. अल्फा यू प्लस बीटा व्हीला मी बेसिकली यू प्लस के व्ही फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म करून लिहितोय. सेमच गोष्ट आहे ती. सो एक गोष्ट समजून घ्या की तुम्ही फॅमिली ऑफ लाईन्सचं एक जनरल इक्वेशन डिरेक्टली असं लिहू शकता की यू प्लस के व्ही इक्वल टू 0. ठीक आहे. तुम्ही जसं जसा के चेंज करत जाल तस तसं तुम्हाला वेगवेगळ्या लाईन्स मिळत जातील. ही आहे कन्सेप्ट फॅमिली ऑफ लाईन्सची. सिमिलरली सर्कल्स पण असू शकतात. सर्कल्स मध्ये कन्सेप्ट कशी कन्वर्ट होणार आहे? दोन सर्कल समजा परपेंडिक्युलर एकामेकाला एका पॉईंट मध्ये टच करतायत किंवा दोन सर्कल एकामेकाला दोन पॉईंट्स मध्ये टच करतायत. तुम्ही समजून घ्या या इंटरसेक्शन पॉईंट्स मधून नंबर ऑफ सर्कल जाऊ शकतात. ठीक आहे. नंबर ऑफ जाऊ शकतात. दोन इंटरसेक्शन पॉईंट मधून सुद्धा नंबर ऑफ सर्कल जाऊ शकतात. ठीक आहे. या सगळ्यांचं इक्वेशन कसं लिहिणार? C1 प्लस अल्फा C2 इक्वल टू 0. सीचं इक्वेशन, सर्कलचं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये असतं हे आता आपण नाही बघत आहोत, पण एक समजून घ्या C1 इक्वेशन प्लस अल्फा C2 इक्वेशन इज इक्वल टू 0 कॅन बी कॉल्ड एज फॅमिली ऑफ दोज टू पर्टिक्युलर सर्कल्स किंवा टू इंटरसेक्शन पॉईंट्स किंवा वन इंटरसेक्शन पॉईंट मधून पास होणाऱ्या इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्सचं इक्वेशन. ही कॉन्सेप्ट आहे फॅमिलीची, फॅमिली ऑफ लाईन्सची, फॅमिली ऑफ सर्कल्सची, व्हॉट एव्हर, फॅमिली ऑफ कोनिक्सची. सो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये काय असणार आहे? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स म्हणजे सिम्पली दोन इक्वेशन्सचं मल्टिप्लिकेशन. इथे होतं मी एक बेसिकली के टाइम्स व्ही करून ऍड करत होतो, इथे मल्टिप्लाय करा म्हणजे पेअर बनणार आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. ह्या दोन कन्सेप्ट मध्ये मेजर डिफरन्स हा आहे की एक पॉइंट पर्टिक्युलर एक पॉइंट इन्फायनाइट इक्वेशन्सना सॅटिस्फाय करतो. इन्फायनाइट लाईन्स कॅन पास थ्रू सिंगल पॉइंट, वेअर एज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये डिफरन्स हा असणार आहे की L1 L2 is equal to 0. So L1 even if L1 is equal to 0 or even if L2 is equal to 0 म्हणजे L1 वरचा कुठलाही पॉइंट घेतला किंवा L2 वरचा कुठलाही पॉइंट घेतला तरी सुद्धा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सला सॅटिस्फाय करणार. ठीक आहे. कारण L1 वरचा मी कुठलाही पॉइंट घेतला तर तो पॉइंट पुट केल्यानंतर L1 0 बनणार आहे कारण ते सॅटिस्फाय करणार ती पर्टिक्युलर इक्वेशनला. आणि L2 वरचा कुठलाही पॉइंट घेतला तरी सुद्धा तो L2 ला सॅटिस्फाय करणार, L2 इक्वल टू 0 बनणार. कोणताही एक पॉइंट जर घेतला, कुठल्या या दोन लाईन्स वरचा कुठलाही एक पॉइंट घेतला तरी हे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय. त्यामुळे ह्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स म्हणतात, कारण ते कुठल्याही पॉइंटला सॅटिस्फाय करतं. वेअरएज इथे फक्त एकच पॉइंट होता जो पूर्ण फॅमिलीला सॅटिस्फाय करणारा एकच पॉइंट होता. इथे कुठलाही पॉइंट घ्या तो त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार. सो सिम्पली मी a1x प्लस b1y प्लस c1 इंटू a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0 लिहितोय. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मल्टिप्लाय करतोय, इक्वेशनला एक्सपांड करतोय. a1 a2 x स्क्वेअर प्लस a1 b2 प्लस b1 a2 xy प्लस b1 b2 y स्क्वेअर इन ब्रॅकेट a1 c2 प्लस c1 a2 x प्लस b1 c2 प्लस c1 b2 y प्लस c1 c2 इज इक्वल टू 0. 2 वर्षांमध्ये 11वी-12वी मध्ये हे इक्वेशन पाठ होऊन जाणार. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी पाठ म्हणजे एवढ्या वेळात येणार आहे. एक गोष्ट समजून घ्या, ह्यामध्ये हे इक्वेशन फक्त पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स नाही आहे, तर हे इलिप्स, पॅराबोला, हायपोबोला, सर्कल सगळ्याचं इक्वेशन आहे. सगळ्यांचं वेगवेगळ्या कंडिशन्स अप्लाय होणार. त्यामुळे ते बेसिकली सांगू शकतो आपण डिस्टिंक्टिव्हली की बाबा हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सचं आहे का, हे इलिप्सचं आहे का, सर्कलचं आहे का. कारण वेगवेगळ्या
कन्सेप्ट ना, म्हणजे जसं की सर्कल मध्ये आय गेस हा जो कॉर्डिनेट हे जे काही असणार आहे A1 B2 प्लस B1 A2 हे सम 0 व्हायला पाहिजे तर सर्कल बनतं. ही कंडिशन आहे सर्कलची. ठीक आहे. सो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची कन्सेप्ट काय, सॉरी, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये बेसिकली काय कंडिशन आहे ज्यामुळे ती आपण सांगू शकतो की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहे. तर ती कंडिशन ही आहे. पहिलं मी काय करतो, थोडं ट्रान्सफॉर्मेशन करतोय. ओके, सॉरी, येस. A1 A2 इथे A1 A2 जो आहे त्याला मी ए लिहितो, मोठा आहे, कॅपिटल ए. ह्याला मी 2H लिहितो. ह्याला मी B1 B2 ला मोठा बी लिहितोय. ठीक आहे. मी बेसिकली ह्या सगळ्यांना अशा कोऑर्डिनेट्स मध्ये लिहितोय. हे का करतोय ते तुम्हाला नंतरच कळेल. डायरेक्टली आता समजून घ्या की असं इक्वेशन मध्ये मी त्याला लिहून घेतलं, त्यात वरच्याच इक्वेशनला. ह्याला म्हणतात जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. आणि नॉट नेसेसरीली अन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. ओके, दिस मी सांगितल्याप्रमाणे सर्कल, इलिप्स काही असू शकतं. देन व्हॉट्स द कंडिशन फॉर इट टू बी अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. तर हा एक पर्टिक्युलर डिटर्मिनंट आहे. हा पर्टिक्युलर डिटर्मिनंट इथे समजून घ्या. क्रम काय आहे, A B C, या डिरेक्शन मध्ये गेलो, F G आणि H. ठीक आहे, हा क्रम आहे बेसिकली. A B C. ठीक आहे, F G H इज इक्वल टू 0. ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ती पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहे. ह्यात मी अच्छा, आता ह्याच्या पुढे मी थोडे मेजरली फॉर्म्युलाच सांगणार आहे, कारण आपण ऑब्व्हियसली सगळे कन्सेप्ट नाही म्हणता ना, आपण सगळ्या प्रूफ्स नाही बघू शकत. आता तुम्ही ह्याचं तुम्हाला मला एम काय होतं ह्या लेक्चर सिरीज मधून, की तुम्ही क्वेश्चन करणं. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला आपण सुरुवातीपासून प्रूफ बघत आलेलो आहोत की ही गोष्ट का अशी का. तशीच इथे पण तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की हीच कंडिशन का आहे स्ट्रेट लाईन्सची. सो तुम्ही कुठे ना कुठे क्लासेस वगैरे करणार किंवा शिकणार शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, तिथे तुम्ही हा प्रश्न तुम्ही डिस्कवर करणार, तिथे तुम्ही ह्याचा आन्सर फाइंड करणार आहात की ही गोष्ट अशी का आहे, किंवा हेच तुमचं बेसिकली एम आहे की तुम्ही हे फाइंड करणं. ही तुमची थॉट प्रोसेस बनली पाहिजे की ही कंडिशन पर्टिक्युलर काय आहे, किंवा पॅराबोलासाठी जी काही कंडिशन येणार ती का आहे, ती पर्टिक्युलर पॅराबोलासाठी कंडिशन. हे माझं एम आहे ह्या सिरीजचं. तुम्ही ह्याचं आन्सर हे फाइंड करणं की हीच कंडिशन का आहे स्ट्रेट लाईनसाठी. ठीक आहे. ह्यालाच एक्सपांड करून हे बेसिकली लिहितात असं की ABC प्लस 2FGH मायनस AF² मायनस BG² मायनस CH² इज इक्वल टू 0. Angle between this pair of lines can be written as 2 times under root h² minus AB divided by A plus B. याचा प्रूफ काय आहे, माझ्या नोट्स मध्ये मे बी मी कव्हर केलेलं आहे, नोट्स मध्ये बघू शकता तुम्ही प्रूफ डिरेक्टली की कसं फाइंड करणार. ठीक आहे. देन ह्याच्यावरून मी काय करू शकतो, अँगल बिटवीन द लाईन्सच्या फॉर्म्युलावरून काय काय गोष्टी मी कन्क्लूड करू शकतो. परपेंडिक्युलर लाईन्स असतील तर A प्लस B इक्वल टू 0. परपेंडिक्युलर म्हणजे थीटा 90 डिग्री झाला. 90 डिग्री म्हणजे डिफाईन नाही आहे, डिफाईन कधी नसणार जेव्हा डिनॉमिनेटर 0 असणार आहे. A प्लस B 0 असणार आहे, त्यामुळे ही कंडिशन आली परपेंडिक्युलरची. पॅरललची काय, थीटा 0 असणार आहे. 0 कधी असणार, h² मायनस AB 0 असणार तेव्हा. ओनली वन लाईन पासेस थ्रू ओरिजिन. एक लाईन ओरिजिन मधून पास होत असेल, फक्त एक लाईन. तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये समजून घ्या की समजा मी x, y ला 0,0 पुट केलं, हे सगळं 0 बनत जाणार. C जर 0 असेल तरच राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इक्वेट होईल, त्यामुळे C ला 0 व्हावं लागेल. एक जर लाईन बेसिकली एक लाईन समजा ओरिजिन मधून पास होत असेल तर हे काय होतं बेसिकली तुम्ही समजून घ्या. L1 L2 इज इक्वल टू 0 ह्या इक्वेशनचं एक्सपान्शन आहे. ह्याच्यातलं एक लाईन 0,0 ला जर सॅटिस्फाय करत असेल तर मग ह्या L1 L2 ला पण सॅटिस्फाय करणार. L1 L2 मध्ये मी x, y ला 0,0 पुट केलं, त्यामुळे C फक्त उरलेला. C ला 0 व्हावं लागेल जर LHS आणि RHS इक्वल व्हायचं असेल तर, त्यामुळे C इज इक्वल टू 0. सो ही कंडिशन आली, C इक्वल टू 0. बोथ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, ह्याच्यासाठी F, G आणि C तिघांनाही 0 व्हावं लागेल. ठीक आहे. आता ह्याचं काय आहे बाबा, याचं म्हणजे हे कुठून आलं हे बेसिकली फाइंड करावं लागेल तुम्हालाच. ठीक आहे, मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतोय. आपण जर तुम्हाला जर नाही आलं तर तुम्ही विचारू शकता ग्रुपवर, मी तुम्हाला ग्रुपवर सांगेन. आपण आता ह्याच्यामध्ये कव्हर नको करूया ते, कारण एवढी काही कठीण पण गोष्ट नाहीये ही. बोथ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिनची कंडिशन G इज इक्वल टू F इक्वल टू C शुड बी 0.
ठीक आहे. देन कमिंग टू होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. ठीक आहे. व्हॉट इज होमोजिनियस इक्वेशन? होमोजिनियस म्हणजे बेसिकली ही वाले टर्म्स नाही आहेत कुठले, जी वाले किंवा एफ वाले जे टर्म्स होत्या म्हणजे ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट ऑफ एक्स आणि वाय होता किंवा यु नो सिम्पली एक्स आणि वाय होतं. सॉरी, प्रॉडक्ट ऑफ एक्स आणि वाय नाही, एफ एक्स आणि वाय मधले फक्त म्हणजे बेसिकली, अच्छा तुम्ही असं हे सांगणं चुकीचं राहील. हे असं समजून घ्या की एक्सची जी जी काही पॉवर असणार आहे आणि वायची जी काही पॉवर असणार आहे आणि या एक्स आणि वाय दोघांची मिळून जी काही पॉवर असणार आहे ती नेहमी 2 आहे. त्यामुळे सेकंड डिग्री याला म्हणतात सेकंड डिग्री इक्वेशन. आणि होमोजिनियस म्हणजे सगळ्यांच्या बेसिकली ऑर्डर जे असणार आहे ते सेम असणार. ऑर्डर म्हणजे बेसिकली पॉवर्स कोइफिशियंट, सॉरी पॉवर्सचा बेसिकली यु नो पॉवर्स बेसिकली ही 2 आहे, ही 2 आहे, एक्स आणि वाय दोघांची मिळून 2 बनते. त्यामुळे सेकंड डिग्री मधलं होमोजिनियस इक्वेशन, होमोजिनियस म्हणजे सगळ्यांच्या पॉवर सेम आहेत, सम ऑफ पॉवर सेम आहे. ए बी आणि एच रिअल नंबर्सचा फॉलो करत असतील तर मग ह्याला सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह कसं केलंय समजून घ्या. थ्रू आउट मी वाय स्क्वेअरने डिवाइड केलं. ए इन ब्रॅकेट एक्स बाय वायचा स्क्वेअर प्लस 2h वाय स्क्वेअरने डिवाइड केल्यानंतर वाय बाय एक्स बनणार प्लस बी इक्वल टू 0. ठीक आहे. हे बेसिकली इक्वेशन आहे. ह्याला एक्स एक्स बाय वायला टी टाकतो त्यामुळे ए टी स्क्वेअर प्लस 2ht प्लस बी इक्वल टू 0. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला सॉल्व्ह करतो आणि त्याला रिअरेंज करतो तर मला हे मिळतं. ठीक आहे. त्यामुळे सॉल्व्ह केल्यानंतर मला ax प्लस एच वाय plus minus y square root h square minus ab equal to 0. Now these two lines, if these two lines are real and different, only if basically आपण ज्या डिटर्मिनंटच्या कंडिशन ज्या क्वाड्रॅटिक मध्ये लावायचो की हा बेसिकली जो स्क्वेअर रूट मधला पार्ट आहे तो पॉझिटिव्ह असेल म्हणजे एच स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ए बी तर त्या रिअल आणि डिफरंट असणार. रिअल आणि कोइन्सिडंट कधी एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी सेम असतो. जर एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी असेल तर कोइन्सिडंट असणार आहे. इमॅजिनरी कधी असणार आहे जर हा पार्ट निगेटिव्ह झाला, स्क्वेअर रूट मधला पार्ट निगेटिव्ह झाला तर मग इमॅजिनरी लाईन्स झाल्या. अच्छा, एक गोष्ट समजून घ्या, हे होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री मी जे काही लिहिलेलं आहे ते कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे. हे जे मी टर्म्स समजा काढून टाकले, कुठले वाले टर्म्स, 2gx आणि 2fy आणि c ह्या 3 टर्म्स मी काढून टाकल्या. एक समजू नका, कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये ह्या 2 लाईन समजा इथे कुठेतरी इंटरसेक्ट करत होत्या, पेअर ऑफ लाईन्स, आणि हे टर्म्स मी काढून टाकले तर कुठल्या लाईन्स मला मिळणार आहेत? मला ओरिजिन मधून पास होणाऱ्या सेम स्लोप असलेल्या, ह्याचा स्लोप m1 ह्याचा स्लोप m2 तर ह्याचा पण स्लोप m1 ह्याचा पण स्लोप m2 असणार आहे, फक्त ह्या ओरिजिन मधून पास होणार आहेत. सो यू कॅन सी सिम्पली तुम्ही हे वाले टर्म्स आहेत 2gx प्लस 2fy प्लस c ह्यांना काढून टाकलं देन यू विल गेट ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईन्स. हे बघा, हेच आहे, हीच गोष्ट इथे आहे. GFC तिघांना 0 करून टाकलं, GFC तिघांना 0 करून टाकलं तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ लाईन्स मिळतं, विच आर लाईन्स पॅरलल टू ओरिजिनल लाईन्स बट पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे. सो तुम्हाला एक असा क्वेश्चन पडला, एवढं सगळं शिकून काय म्हणजे हे का शिकायचं, म्हणजे यु नो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स का कन्सेप्ट शिकायची किंवा यु नो हे कन्सेप्ट का शिकायची, यु नो हे इझी करते तुमच्या प्रोसेसला. तुम्हाला फक्त 3 टर्म्स काढून डिरेक्टली ह्या लाईनचं इक्वेशन मिळत असेल. ठीक आहे. सो ही बेसिकली ब्युटी आहे मॅथ्सची की तुम्ही गोष्टी फार इझी करून टाकता. त्यामुळे यु नो ह्या कन्सेप्ट फॅमिली ऑफ लाईन्स का शिकतोय, यु नो तुम्ही बेसिकली फक्त एक के चेंज करून तुम्ही नवीन लाईन फाइंड करू शकता, नवीन लाईनचं इक्वेशन फाइंड करू शकता. क्वेश्चन कसा बनेल सांगतो तुम्हाला. ही रेड कलरची लाईन आहे, त्याच्यावर x1 y1 पॉईंट दिलेला आहे, ही पेअर ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स मध्ये येते. तर मग तुम्हाला विचारला क्वेश्चन की त्याचं इक्वेशन फाइंड करा, कसं करणार? सिम्पली L1 प्लस के L2 इज इक्वल टू 0 मध्ये मी त्या पॉइंटला पुट करणार. जसं इथे x आणि y मध्ये x1 y1 पुट करणार. x1 y1 पुट केल्यानंतर जर जे काय k ची व्हॅल्यू निघेल, ठीक आहे, केच कारण व्हेरिएबल राहिला त्याच्यामध्ये, के ची व्हॅल्यू जी काय निघेल ती मी बेसिकली ओरिजिनल इक्वेशन मध्ये पुट करणार. जसं की के ची व्हॅल्यू 1 निघाली असेल, ओरिजिनल इक्वेशन हेच होतं 3x प्लस 4y प्लस 5 प्लस 1 इन ब्रॅकेट 3x मायनस 4y मायनस 8 इक्वल टू 0. इक्वेशन बनणार आहे सॉल्व्ह केल्यानंतर 6x के 1 झाल्यामुळे प्लस 4y मायनस 4y कट झाले प्लस 5 minus 8 will be minus 3 is equal to 0. So 6x is equal to 3, which is x equal to half will be the equation of line
passing through x1 y1 and part of family of these two lines. ठीक है, ही बेसिकली ब्युटी होती मॅथ्सची की तुम्ही सिम्पली यु नो युझिंग डिफरंट कंडिशन्स तुम्ही आणि हे युझिंग दिस फॅमिली ऑफ लाईनची कन्सेप्ट यू कॅन फाइंड एनी लाईन विच इज पासिंग थ्रू दॅट पर्टिक्युलर पॉइंट. क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला क्लिअर होईल बेसिकली. आता मी कितीही बोललो तरी नाही क्लिअर होणार सिरियसली. देन अच्छा, फॅमिली ऑफ सॉरी परत पेअर ऑफ लाईन्स कडे बॅक टू पेअर ऑफ लाईन्स. ब्लॅक कलरच्या दोन लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, त्यांनाच मी परपेंडिक्युलर लाईन्स समजा फाइंड केल्या पासिंग थ्रू ओरिजिन. आधीच्या लाईन्स पण होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय बेसिकली ओरिजिन मधून पास होणारे लाईन. दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून पास होतात, त्यांचं इक्वेशन ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0 लिहिलं. दोन लाईन्स त्यांना परपेंडिक्युलर. ब्लॅक कलरची लाईन तुम्हाला ही वाली लाईन दिसते, त्याला परपेंडिक्युलर लाईन ब्ल्यू कलरची ही लाईन आहे. ह्याला बेसिकली परपेंडिक्युलर लाईन ही आहे. त्या दोन परपेंडिक्युलर लाईन्सचं इक्वेशन काय असणार आहे, सिम्पली ह्या एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट वाय स्क्वेअर जो बेसिकली हे आहे त्याचा जो कोइफिशियंट असणार त्यांना एक्सचेंज करा. ए चा बी बनवा, बी चा ए बनवा आणि 2hxy ला -2hxy लिहा. त्या दोन नवीन लाईन्सचं इक्वेशन मिळालं तुम्हाला. ठीक आहे, ही बेसिकली त्याच्यातलं ब्युटी आहे मॅथमॅटिक्सची की यु नो तुम्हाला फक्त एवढं रिअरेंजमेंट करून डिरेक्टली नवीन लाईनचं इक्वेशन मिळतं. दुसरी केस बघा, ब्ल्यू कलरच्या ह्या डॉटेड दोन लाईन्स आहेत, 0,0 मधून पास होत होत्या. होमोजिनियस इक्वेशन मी असं लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस by स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0. कुठल्याही रॅन्डम पॉइंट मधून x1 y1 मधून पास होणाऱ्या आणि ह्यांना परपेंडिक्युलर असणाऱ्या ह्या तुम्ही समजू शकता. ही ब्ल्यू लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर ही रेड लाईन आहे, ही ब्ल्यू लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर ही रेड लाईन आहे. सो त्या नवीन लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, कोइफिशियंट एक्सचेंज करा ऍज युजल. एक्स चे कोइफिशियंट आता बी बनणार, वाय स्क्वेअरचं कोइफिशियंट बी बनणार, सॉरी ए बनणार. ओके, आणि 2hxy ला -2hxy लिहा आणि फक्त एक्स वाला जो पार्ट आहे त्याला x -x1 चा स्क्वेअर करा, y -y1 स्क्वेअर करा आणि जे काही इक्वेशन नवीन बनेल. अच्छा, 2hxy मध्ये आय गेस त्यांनी काहीच चेंज नाही केलेलं आहे, काही चूक केली तर नाही. येस, येस, इथे पण तुम्हाला बेसिकली एक्स आणि वाय ला बेसिकली रिराईट -2h x -x1 y -y1 इक्वल टू 0. हे असणार आहे त्या दोन नवीन लाईनचं इक्वेशन विच आर पासिंग थ्रू x1 y1 अँड परपेंडिक्युलर टू ओरिजिनल ब्ल्यू कलर लाईन्स. हे आहे बेसिकली नवीन लाईनचं इक्वेशन, नवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. ठीक आहे, आज क्वेश्चन्स देतो त्यामध्ये तुम्हाला ह्या कन्सेप्ट मेजरली क्लिअर होतील. आणि ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच होतं. तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारा, परत एकदा ती कन्सेप्ट आपण करूया. आता तुम्हाला आता आज जे काही शिकवलं त्याच्यात कुठे डाऊट आलं असेल तर विचारा. अच्छा, मी तुम्हाला अनम्यूट करतो सगळ्यांना. ओके, येस, विचारू शकता तुम्ही. थोडं फास्ट कव्हर केलंय. तुम्हाला कुठे डाऊट आला असेल तर विचारा. हा, तुम्हाला काही कन्सेप्ट मी कव्हर नाही केली आहे. एक म्हणजे इझी कन्सेप्ट आहे एवढी काय, आणि त्याचं प्रूफ पण माझ्या नोट्स मध्ये गिवन आहे. कन्सेप्ट फक्त सांगतो तुम्हाला की पॉईंट घेतला त्याच्यावर परपेंडिक्युलर टाकलाय मी लाईनवर, एका L1 लाईनवर इक्वेशन गिवन आहेत, दोन्ही पॉईंट पण गिवन आहे x1 y1. तर मग हा जो पर्टिक्युलर परपेंडिक्युलर पॉईंट जो असणार आहे ज्याच्यावर परपेंडिक्युलर जिथे परपेंडिक्युलर टच करतो त्या लाईनला, तो पॉईंटचा समजा कॉर्डिनेट x2 y2 असेल तर ते कॉर्डिनेट काय असणार आहे त्यासाठी सिम्पली फॉर्म्युला आहे किंवा तो डिराईव्ह पण केलेला आहे माझ्या नोट्स मध्ये. x2 -x1 divided by a is equal to y2 - y1 divided by b is equal to minus of ax1 plus by1 plus c divided by साऊंड लो येतो. Okay, sorry. So basically, perpendicular point जो perpendicular जिथे टच करतो तो x2 y2 असेल तर x2 - x1 divided by a, y2 - y1 divided by b is equal to minus of ax1 plus by1 plus c perpendicular distance basically divided by a square plus b square. ह्याचं प्रूफ जे आहे तुम्ही विचारलं, म्हणजे तुम्हाला बोललेलो प्रत्येक इक्वेशन ऑफ लाईनचं तुम्हाला यूज होणार आहे. हा कुठला फॉर्म आठवते का? एका लाईनवरचा एक पॉइंट गिवन आहे
आणि आर डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स गिवन असेल आणि नवीन पॉइंट क्यू पॉइंट लाईनवर त्या मूव्ह होत असेल x2 y2, तर मग त्या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे? तर तुम्हाला आठवेल की इट वॉज पॅरामेट्रिक फॉर्म. ओके, हा वाला की पी पॉइंट गिवन आहे, क्यू पॉइंट बेसिकली मूव्ह होतोय, आर डिस्टन्स गिवन असेल तर x मायनस x1 इज इक्वल टू आर कॉस थिटा, y मायनस y1 इज आर साइन थिटा. हे प्रूफ मध्ये बेसिकली ह्याच फॉर्मचा यूज करून थोडं डिराईव्ह केलेलं आहे. त्याचं डेरिव्हेशनचं कन्क्लुजन हे आहे की x2 मायनस x1 बाय a इज इक्वल टू y2 मायनस y1 बाय b इज इक्वल टू मायनस ऑफ ax1 प्लस by1 प्लस c डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. अच्छा, मिरर इमेज काय असणार आहे त्या पॉइंटची, ती कशी फाइंड करणार? विदाउट युझिंग एनी फॉर्म्युला. गिवन की तुम्हाला बेसिकली हा फॉर्म्युला असेल, लेट्स से हा फॉर्म्युला माहिती आहे, पण हा फॉर्म्युला कसा फाइंड करणार? पी क्यू आणि आर, आर कसा फाइंड करणार? तर सिंपल आहे सिरियसली, की पी आणि आर चा मिड पॉइंट आहे क्यू, त्यामुळे मिड पॉइंट फॉर्म्युला जर आठवत असेल तर पी प्लस क्यू सॉरी पी प्लस आर डिवाइड बाय 2 जे काय कोऑर्डिनेट असतील एक्स आणि वाय, पी प्लस पी चा एक्स कोऑर्डिनेट आर चा एक्स कोऑर्डिनेट डिवाइड बाय 2 केला तर क्यू चा एक्स कोऑर्डिनेट निघणार. फॉर्म्युला जर तुम्हाला बघायचं असेल तर बेसिकली इथे हे जे काय आहे तिथे 2 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे x3 minus x1 divided by a is equal to y3 minus y1 divided by b is equal to minus of 2 times ax1 plus by1 plus c divided by square root of a square plus b square. हा फॉर्म्युला मी इथे लिहितो कारण स्क्रीन मध्ये ते नंतर कदाचित पीडीएफ मध्ये कव्हर नाही होणार. y1 divided by ax plus ओके, ही एक कन्सेप्ट होती. अजून काही कन्सेप्ट? एक काम करा प्लीज, गोष्ट ही करा, माझ्या नोट्स मधून जावा, एकदा गो थ्रू करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठली कन्सेप्ट राहून गेली वगैरे किंवा काही मिस झालं असेल तर. मेजर कन्सेप्ट होत्या जे बुक फॉलो करतोय त्याच्यावरून मी केलेल्या होत्या त्या तरी कव्हर झालेल्या आहेत, पण नोट्स मध्ये मे बी अजून एक्स्ट्रा काही गोष्टी असतील, मला तर अजून काही दिसत नाही आहेत. झालेले आहेत मेजरली कव्हर, झाले आहेत मेजरली सगळ्या कव्हर झालेत. आता बेसिकली काय करायचं आहे, इथे संपला नाही बेसिकली जर्नी, तुम्हाला क्वेश्चन्स ॲज मच एज पॉसिबल सॉल्व्ह करायचे आहेत, प्रॅक्टिस खूप करायची आहे. ठीक आहे, तुम्ही समजू शकता की 6-7 लेक्चर्स जवळजवळ 2 किंवा 3 आठवड्यापर्यंत हा एकच टॉपिक चालत असतो. एका टॉपिकचं म्हणजे तुम्ही समजू शकता 2-3 आठवड्यात किती प्रॅक्टिस करत असणार, म्हणजे जेईच्या वेळी मी किंवा कोणी व्यक्ती जेईचं प्रिपरेशन करतोय. सो तेवढी प्रॅक्टिस लागेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे खूप प्रॅक्टिस करत राहावी लागणार आहे, क्वेश्चन्स नंबर ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करावे लागणार आहेत. हा एक कन्सेप्ट राहिली, डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स. ओके, 2 लाईन्स आहेत, त्याच्यामध्ये डिस्टन्स कसा फाइंड करणार? सो डिस्टन्स डी कॅन बी गिवन एज c minus c dash divided by square root of a square plus b square. What is c? ax1 plus by, sorry, ax plus by plus c of c1. ओके, सो एक गोष्ट समजून घ्या की ax plus by plus c2 is equal to c1 आणि c2. ठीक आहे, 2 लाईन्स परपेंडिक्युलर पॅरलल असतील, दॅट मीन्स की त्यांचा स्लोप सेम आहे, त्यामुळे ए आणि बी सेमच राहणार, कारण स्लोप असतो मायनस ए बाय बी. सो ए आणि बी सेमच राहणार, त्या लाईनसाठी फक्त C1 चेंज होणार, म्हणजे वाय इंटरसेप्ट चेंज होणार त्या लाईनचा. सो बेसिकली तुम्हाला वाय इंटरसेप्ट नाही आहे, C1 C2 वाय इंटरसेप्ट नाही आहे, परत एकदा मी चूक करतोय, सी आणि C1 आणि C2 वेगळी गोष्ट आहे. सो बेसिकली जे काही C1 C2 असणार आहे तो C1 C2 सबट्रॅक्ट करा, ते त्याच्यातला फरक घ्यायचा, डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्याचा मॉड घेतला की तुम्हाला डिस्टन्स बिटवीन दोज 2 लाईन्स फाइंड करू शकता तुम्ही. दिस इज बेसिकली फॉर्म्युला फॉर डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स. डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स. ठीक आहे, अजून काही कन्सेप्ट आहे का? आय गेस नाही आहे. ओके,
ठीक आहे, आज मी क्वेश्चन्स देतो. तुम्ही सांगा, तुम्हाला जर अजून एक लेक्चर म्हणजे डाऊट्स वर हवा असेल तर त्या क्वेश्चन्सच्या आपण फक्त डिस्कशन करू शकतो, यु नो. कारण वन टू वन इंटरॅक्शन मध्येच गोष्टी यु नो ह्या कळतात की तुम्हाला डाऊट आहे की नाही. आता मला मी सांगू शकत नाही की तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला डाऊट असणार, पण कोणाला काय डाऊट आहे मला माहित नाही. वन टू वन इंटरॅक्शन मध्ये बेटर असतं, क्लासरूम मध्ये वगैरे. इथे आता कळणारच नाही की तुम्हाला डाऊट आहेत की नाही. बरं, ठीक आहे. मी तुम्हाला क्वेश्चन्स टाकतो आता लगेच. तुम्ही ते सॉल्व्ह करायला घ्या आणि वी विल डिस्कस लेटर की काय गोष्ट आहे ते. म्हणजे कुठे डाऊट वगैरे येत असेल तुम्हाला तर ठीक आहे, ते आपण नंतर डिस्कस करूया. आणि अजूनही क्वेश्चन्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ग्रुपवर सांगा, तरच मी टाकेन. अदरवाईज देर इज नो सेन्स, कारण तुम्ही बस घाबरून जाते. खूप क्वेश्चन्स आहेत, कारण क्वेश्चन्स ॲज इन प्रॅक्टिससाठी. जर तुम्हाला इच्छा असेल तर सांगा ग्रुपवर की प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स टाका म्हणून. आय विल पुट सम क्वेश्चन्स. ठीक आहे, इझी पासून, इझी लेवल पासून हार्ड लेवल पर्यंतचे तुम्ही लेवल सांगा. मी हवं तर इझी पासून स्टार्ट करेन टाकायला. आता करंटली मी फक्त इन चॅप्टर एक्सरसाइजेस जे आहेत ज्या पुस्तकामधल्या, बेसिकली त्या फक्त फॉर्म्युला वगैरे किंवा थोडी बहुत प्रॅक्टिस, ट्रिग्नॉमेट्री हे ते अशा गोष्टी असणार ज्या कव्हर होणार मेजरली. आतापर्यंत शिकलाय त्याच्यावर बेस्ड असणार आहेत म्हणजे एक्सरसाइज. आता सगळा टॉपिक संपलाय, त्यामुळे झालं. फायनल एक्सरसाइजेस 2 ज्या आहेत त्याच टाकणार आतापर्यंत. आय गेस मी इन चॅप्टर एक्सरसाइज 3 पर्यंतच्या टाकलेल्या होत्या, आता मी 4 आणि 5 टाकतो. ठीक आहे. आणि जरी क्वेश्चन एखादी नाही आला ना तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण आता करंटली तुम्ही क्वाड्रॅटिक पण शिकलेला नाही, इव्हन ट्रिग्नॉमेट्री पण शिकलेला नाही. त्यामुळे जे जे क्वेश्चन तुम्हाला जमतात ना ते शोधून शोधून सॉल्व्ह करा. ठीक आहे. यु नो 10 क्वेश्चन्स मधले 5 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन्स जरी आले, विल यू सेंड इट ऑन द ग्रुप? ऑन द ग्रुप, आय विल सेंड इट ऑन द ग्रुप. आय विल सेंड ऑल द क्वेश्चन्स ऑन द ग्रुप. अच्छा, तर जे काही समजा 10 क्वेश्चन्स असतील ना, तुम्ही जर त्याच्यातले 5 किंवा 4 जरी सॉल्व्ह करू शकला किंवा 3 जरी सॉल्व्ह करू शकला, मी असं म्हणते 3 जरी क्वेश्चन जरी तुम्ही सॉल्व्ह करू शकला ना, तरी तुम्हाला स्टेट लाईन्स थोडं बहुत समजलेलं आहे. ठीक आहे, स्ट्रेट लाईन समजलेलं आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस खूप करावी लागणार. त्यावेळी तुम्हाला तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आणि वेगवेगळे टॉपिक जेवढे कव्हर होतील, पॅराबोला नाही, काय ते ट्रिग्नॉमेट्री, क्वाड्रॅटिक, हे कव्हर जेवढे होतील त्यावेळी तुम्हाला खूप इझी जाणार हा टॉपिक. आता करंटली तुम्हाला झालेलं नाही, त्यामुळे ते गोष्टी खूपशा कव्हर झालेल्या नसतात. कारण मेजरली मी बघतोय जुन्या एक्सरसाइज ज्या दिलेल्या होत्या, पहिली इन चॅप्टर एक्सरसाइज, त्याच्यात स्टेट लाईनचं काहीच नव्हतं. त्याच्यात ते बेसिकली ट्रिग्नॉमेट्री किंवा तुमचं अल्जेब्रिक नॉलेज चेक करत होते, अल्जेब्रा चेक करत होते किती चांगलं आहे, ट्रिग्नॉमेट्री किती चांगली आहे. बरं, ठीक आहे. दॅट्स ऑल. तुम्हाला काही डाऊट असतील तर लगेच विचारा. 3 मिनिटं अजून मी थांबेन आहोत तर. जर डाऊट नसेल देन वी कॅन स्टॉप ना. तुम्हाला कुठला क्वेश्चन अडलेला असेल जुन्या एक्सरसाइजेस ज्या दिलेल्या होत्या, तो क्वेश्चन ते क्वेश्चन हवं तर एखादा आपण डिस्कस करू शकतो. तुम्ही लगेच सांगा इन चॅप्टर एक्सरसाइज कुठली, फर्स्ट, सेकंड आणि क्वेश्चन नंबर. तेवढं जरी सांगितलं तरी टेक्स्ट केलात ग्रुपवर. दादा, हा, बोल बोल. फर्स्ट क्वेश्चन मधला 4th आहे ना, हा हा, त्याच्यामध्ये x मायनस वाय, वाय मायनस एक्स आहे ना ते. फर्स्ट इन चॅप्टर एक्सरसाइज मधला. अच्छा नाही, सॉरी, फर्स्ट एक्सरसाइज मधलाच फर्स्ट मधला 4th. हा, एक्स मायनस वाय, वाय मायनस एक्स, तो आला. तोच ते. त्याच्यामध्ये तो वाय प्लस एक्स आहे ना, ते मायनस वाय प्लस एक्स आहे काय? तो सॉल्व्ह करून बघितलाय तू? थांबा, एक मिनिट. तुझं आन्सर काय आलेलं त्याचं? झालाच नाही तो. नाही नाही, तो नाही झाला. तो हे अल्जेब्रा, एक मिनिट आपण लगेच सॉल्व्ह करूया. स्क्रीन हा, दिसते? हो, स्क्रीन दिसते. एक मिनिट, मूव्ह का होत नाहीये मला. तुला क्लिअर पेज दिसतंय की तो जुनावालाच दिसतंय? स्क्रीन हे होत नाहीये. नाही, क्लिअर पेज नाही दिसत आहे, लिहिलेलं दिसत.
ओके सो काय क्वेश्चन आहे बघूया आपण बेसिकली काय करायचं डिस्टन्स बिटवीन द लाईन ओके सो एक्स डिस्टन्स फॉर्म्युला वापरेल ना काय आलं डिस्टन्स फॉर्म्युला येस वापरेल येस हा येस हा बरोबर ठीक आहे सो हे काय असणार आहे एक्स के एक्स स्क्वेअर झाला वाय स्क्वेअर प्लस वाय प्लस वाय 2y सॉरी 1 मिनिट y minus y is 2y that's a square plus 2x a square which will be 4y square plus 4x square 4 ला मी बाहेर काढतोय 4 ला बाहेर काढत असणार स्क्वेअर रूट ऑफ 4 बाहेर पडणार इट विल बी 2 स्क्वेअर रूट ऑफ x square plus y square हा क्लिअर आहे हा बस तेवढंच आहे तेच आन्सर आहे फक्त मग प्रॉब्लेम मध्ये त्याने ते प्रॉब्लेम मध्ये असं दिलं ना x मायनस वाय वाय मायनस एक्स एक्स प्लस वाय वाय प्लस एक्स हा हा बरोबर आहे ना मग तेच मी केलंय हा तो मायनस बाहेर घेतला मायनस हो म्हणजे मला हा कळलं नाही तुला काय प्रॉब्लेम आहे काय कुठे प्रॉब्लेम झाला म्हणजे हे बघ सिम्पली मी एक्स कोऑर्डिनेट मायनस एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट मायनस वाय कोऑर्डिनेट केला ओके ओके क्लिअर आहे ना हम्म तुला डाऊट असा होता का तो वाय कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉईंट वाय प्लस एक्स असला पाहिजे असं काय होतं का डाऊट हा ते एक्स अरे प्लस वाय आणि एक्स प्लस वाय दोन्ही तसेच दिले ना त्यावर अच्छा तसं ते ठीक आहे रे ते एवढं काय नाही त्याच्यात काय ठीक आहे म्हणजे सेमच गोष्ट ना कारण एक्स प्लस वाय इज वाय प्लस एक्स हो तो सॉल्व्ह केला हा येस येस अजून काही कुठे डाऊट नाही आधीचे आले ओके ओके काही डाऊट नाही मेजर बरं ठीक आहे आपण आता थांबूया काही असेल तर सांगा मला ह्याच्यावर ग्रुपवर काही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स वगैरे असतील तर आता करंटली मी चॅप्टर एक्सरसाइजेस टाकतो ठीक आहे ओके बाय देन थँक्यू एव्हरीवन